मंडळी. विनोदाच्या जादुई छडीनं ताणतणाव गायब करून हास्याची फुलं फुलवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, बिंडोकपणाचा शाप अभिमानानं मिरवणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा आपल्या नसलेल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन मांडायला येते आणि हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले मुरब्बी हास्य कलाकार. बने कसं काय छापलाय बॅनर कडक. आजचा कार्यक्रम त्याच्या आईला कसा होतोय बघत. दानकेतच होईल बघ. दत्त्या भारी हा करू नको. खुर्च्या बिरच्या नीट लावा. तयारी करा सगळी. हार आणलं का? हा नीट सगळं बघून घ्या. कार्यक्रम व्यवस्थित. तू माझ्या माग माग काय करते बेने? काम बघतोय ना. जा तिकडे जा. चल तेव्हा ती जायला लागले त्याला टाक त्याच्यात. नीट तयारी करा. दादा कवा पण येतील. इस्तोय बघते सावत्या दादा असू दे दादा. असू दे असू दे असू दे राहू दे दादा असू दे राहू दे काय झालं दादा? राहू दे दादा असू दे रे असू दे चल ए, राहू दे राहू दे राहू दे राहू दे झाल्या का तयार आहे म्हणजे काय दादा हा कार्यक्रम जोरदार होणार आज. जोरदारच झाला पाहिजे. एवढा मोठा बॅनर आणि माझा छोटा फुटतो. खरंय खरंय एवढसा फोटो खराय. ह्याच्या आईला ह्याच्या माझा एवढासा फोटो लावलाय. ही कोण आहे बाया? हिचा का मोठा फोटो लागलाय? दादा फोटोत काय आहे तेव्हा? फोटोत काय नसते. तुम्ही लोकांचे हित लक्षात ठेवा. फोटोत काय नसते. हा खरंय खरंय फोटो काय नसते. खरंय खरंय राय पण ह्याच्या आईला अण्णांचा लोक कोण आहे? मी आहे का नाही? तुम्ही नाही की? अनावरून कोण करायला पाहिजे? मी आहे का नाही? तुम्हीच मग मीच करणार का नाही? सगळं तुम्ही करणार. सेलिब्रिटी कशाला बोलवली? दादा कोण आहे ते माहितीये का त्या? कोण आहे? रील स्टार हा. लई फेमस. सोशल मीडिया मध्ये नुसता हंगामाच असतो त्यांचा. हा खरंय खरंय होय खरंय 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 व्हिडिओ आलं का नाही हा. यांचं? लोक म्हणजे नुसती उसळत येतीच. होय. हो, खरंय लय उसळते ती. आणि फिन्स्टावर हा. किती फॉलोअर आहे तुमची? किती ह्याच्या आईला ह्याच्या माझी फॉलोअर विचारते. 25K आहे ती. 25K. हा खरंय लय आहेत. हा. बाईंची 10 एम आहेत. ह्याच्या आईला म्हणजे 10 एम. यम एम माहिती. KLM. KLM. हा खरंय खरंय बाई पाहिजे खरंय. ते आपल्या कार्यक्रमाला. लक्षात ठेवा. कसं होणार माहितीये का? कसं? बाईंच्या रील मधनं ते अण्णांचं नाव घेणार. हा. मग आपल्या अण्णा फेमस. आणि मग काय होणार? काय? येत्या इलेक्शनला आपल्याकडे मत ओढली जाणार ना. हा खरंय खरंय आता आपलं कृषी उद्योग समितीचं इलेक्शन येत की नाही? हा. मत आपल्याकडे जो मग खरंय खरंय आयडिया चांगली आहे पण माझा फोटो आहे का नाही मोठा लावला पाहिजे होता. हा हे पण खरंय खरंय. ह्याच्या आईचं बघूलं ह्याच्या. होय तिकडे. आणि मग यो म्हणला की खराय, मी म्हणला की खराय. एका बाजूचा हो बेन्या. आधी जे आहे ती बोल. होय तिकडे काय मग कर. बर बर. ए आरती बिस्किटात लहान लेकराला आले तुम्ही खायला सोडा. आता तुम्हाला सांगतो ही बियाणं तसलंच आहे हो. याचं सोड. बाय आल्यानं जर आपल्याला इलेक्शनला फायदा होणार असेल का नाही? होणारच आहे. बोलव बायला. आणि मग दादा आता तुमचं नाव हितले हित नाही हो. मग? डायरेक्ट मुंबईत पोचणार. जगात पोचणार. आणि ते बाईंमुळेच पोचणार आहे. लक्षात ठेवा. बोलवा बायला. हा बाई कुठं इथं बनी येत त्याला सांगितलं लोकेशन. ते बघा बाई कुठं बोलवा. दादा साहेब साहेब मॅडम आलेले आहेत. आले का? हा. आला का? बोलवा की मग. बोलू का? बोलवा. आल्या. ऐ, मॅडम आल्या. पुष्पगुच्छान. पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छान आहे. मॅडम मॅडम हॅलो अभिनंदन वेलकम वेलकम. Oh, thank you so much. Thank you so much, Kiriwar.
तुमचं गाव खूप नोटी आहे ह हिच्या आईला नोटी आहे म्हणजे नोटी म्हणजे काय आता मी येत होते कार मधनं तर शेतात सगळेजण उभे राहिले असा हात केला मला बोलत होते ये मिठी मार ये मिठी मार हिच्या आईचं- नोटी पण शेतात कशी मिठी मारणार ना कारण माझी आई मला बोलली आहे दुनियेत काय पण कर बोलली पण शेतात जाऊन मिठी नको मारू बोलली ती सावत्या कोण आहे बघ रे हा? गावात आपली पाहुणी आले आणि त्यांना मिठा मारायच्या तू बघतो, आण बघतो. लोकांनी आणि इथं आण कोण आहे बघ कोण आहे रे हा कोण म्हणलं बाईसनी आत्ताच्या आत्ता इथं मंडपाच्या मागे यायचंय साहेब नडे का तू त्याच्या कोण आहे साहेब 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 जरा एक मिनिट माईक पासन जरा लांब या काय झालं? साहेब कोण आहे सांग नाव सांग अहो नाही असं- बरं, सांग. अहो नाही कोणीच नाहीये ते शेतातल्या बुजगावण्याला ते माणूस समजतायत ते कधी गावात आल्या नाहीत ना त्यांना शेत काय माहित नाहीये म्हणून त्याच शेत माहित नाही होय नाही नाही काहीच माहित नाही दादा दावना नको उसू ए, गप्प आहे, सावत्या. नाही, मी समजावतो त्यांना तुम्ही काही मी सांग सांग समजावतो सांग. हिच्या आईला मॅडम बुजगावण्याला म्हण. मॅडम ती माणसं नव्हती ती बुजगावणी होती बुजगावणी मीन्स बुजगावणी असतात मॅडम पाखरांना असं घालवायला शेतात ते उभी करतात बुजगावनी हो माय गॉड हो मॅनेजर तो बुजगावनीत विषय आपल्याला होता नाही का तो शाळेत मला कधीच आवडायचं नाही मी सारखी फेल व्हायची सो मच कठीण मॅडम ते बीजगणित आपण नको जायला तिथे दिस इज डिफरंट बुजगाव ना आय लाईक इट आपण ओळख करून घेऊया शो 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 साहेब ते ओळख करून देतो Yeah. हे अण्णासाहेबांचे सुपुत्र ओके युवा नेते आदरणीय दिग्विजय बुसकोटे साहेब यू मीन छोटेसे अण्णा ए, चले चले अनावरण करूया चले चला चला अनावरण करूया I am excited Hey. yeah manage give him हा एकच मिनिट Yeah. चला साहेब मॅडमनी डबा काय लाडवं बिडवं आणले काय गावात कल्पना नाही ह्याच्या आईला वरण का दिले ए नाही वरण कशाला दिले तुम्हीच कालपासून बोलत होतात ना अन्न वरण करूया सो आय थॉट तुमच्याकडे अन्न आहेत तुमचे मी वरण आणते सो कम्प्लीट अन्न वरण ह्याच्या आईचं वरण सांडेल माझं डोकं फिरायचं आता अनावर काय झालंय ए बाय गोष्ट कशाला वराडतीय गोष्ट तिकडे गोष्ट गोष्ट म्हणजे काय रे कुठं आहे भूत? भूत हिच्या आईचं टकुर हाणलंय भूत नाही ती भूत आहे ती आणि- मी बघितलंय इंस्टाग्राम वर व्हिडिओ येतात एक म्हातारी येते हो भूत असं करून आणि ते कारवाले घाबरतात मी बघितलंय स्वतः बघितलंय चौथ्या जाताना आहे का नाही तू सफेद छात्रीत जाशील जाऊ द्या तिला सांग ती भूत नाही अण्णांचा पुतळा आहे जाऊ द्या फेस व्हॅल्यू आहे समजून घ्या सांग तिला सांगा की मॅडम इथे या मॅनेजर तुम्ही आणलं मला इथे मॅडम ते भूत नाहीये ते पुतळा आहे अण्णांचा त्याच्या खाली पुतळा आहे तेच आपल्याला असं काढायचं आणि असं करायचं आहे त्याचे पैसे घेतलेत आपण मग व्हाईट क्लॉथ ने का झाकलंय ओ नाव आहे गटीत अण्णा आतमध्ये नंगू पुंगू आहेत ना अण्णा आतल्यात कपडे घालून घ्या मला तुमचं वरण अण्णा तिला करायचं ए, थांब ए, थांब माफ करा आईला अण्णा काय आतमध्ये नंगू पुंगू बसलाय होय? हा? चिडू नका तुम्ही ऐक ऐक दुर्लक्ष करा अनावरण करायचं आहे पटापटा भाषण करायचं अनावरण करायचं आणि निघायचं हा? चालेल. भाषण करणार आहे मी मी बसायला सांगतो ऐक, सांगे भाषण करणार आहे सांग मॅडम दादा भाषण करते ती म्हणा येस येस नमस्कार मंडळी आज या ठिकाणी दादासाहेब बुसकुटे आपल्याला ज्ञानाचे 4 शब्द सांगणार आहेत जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या जाऊ द्या. दादा या. गावच्या बंधूंनो आणि बहिणींनो आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहे अण्णा जाऊन आज 5 वर्ष झाली मॅडम डेथ माफ करा दुर्लक्ष करा दादा बंधून बहिणींनो अण्णांनी काय नाही केलं अण्णांनी सगळं केलं अण्णांनी गावात वेगवेगळ्या विकास योजना आणल्या अण्णांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलं Put your hands together for Anna! सावत्या दादा कोल्हापुरी दिसते ना राहू द्या दादा राहू द्या तिला लांब धर एवढा दिवस सहन करा मतदान Come on,
कंटिन्यू नाईस दादा जाऊ दे. जायचं कंटिन्यू. टाळ्या. अण्णांनी शेतकऱ्यांना मदत केली. लांब न कर. शेतीविषयी उपक्रम राबवले. अण्णांनी शेतकऱ्यांना इतकं सहकार्य केलं, इतकी मदत केली का अण्णांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पण ओळखलं जायचं. येस म्हणजे अण्णांना गांडूळ म्हणून ओळखलं जायचं. अण्णांना गांडूळ म्हणून अण्णांना गांडूळ म्हणते माझ्या. फातरला माझ्या गांडूळ म्हणते. नॉट लाईक दॅट यु नो किडीपाय दुर्लक्ष करा. यु नो मी फालवाडीत होते ना फालवाडीत हलवाडी फालवाडी हलवाडी. फालवाडीत होते ना मी तेव्हा माझी आई मला बोलली तू फॅन्सी टेशन कॉम्पिटिशन मध्ये भाग घे बोलली. हा तेव्हा मी बोलली काय बनू बोलली तर ती बोलली गांडूळ बन बोलली. मग गांडूळ बनून काय बोलली माहितीये बोलली काय बोलली. ती बोलली असं बोल मी आहे शेतकऱ्याचा मित्र गांडूळ मी खातो माती मी चालतो दोन तोंडांनी. मम्मी बोलली प्रेक्षक बोलली काय बोलली त्यांना खूप आवडलं तरी पण जजने तिसरं दिली. मम्मी बोलली तुम्ही तिसरं का दिली बोलली तर ते काय बोलली माहितीये का ते बोलली तू फक्त वरूनच बोलली खालून बोललीच नाही बोलली. मी बोलली मला आईने वरूनच बोलायला बोलली ना पण माझी आई बोलली तू चांगलं केलं बोलली. मी बोलली माझी आई बोलली ना चांगलं केलं बोलली मग बाकी दुनिया गेली तेल लावत मग म्हणून मी बोलली की गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो ना म्हणून. म्हणून अंडाला बोलावं का गांडूळ. नाही, मी समजावतो त्यांना. मी समजावतो. Yes. मॅडम Yes. मॅडम मान्य आहे मला गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो पण अण्णांनी जे काम केलं आणि गांडूळ जे काम करतो ते खूप वेगवेगळं आहे मॅडम. मॅनेजर मॅडम गांडूळ हे शेतजमिनीत जातं. गांडूळ शेतजमिनीत जाऊन शेतजमीन अशी भुसभुशीत करतं. मग शेतजमीन सुपीक होते. गांडूळ खत हे सेंद्रिय शेतीमध्ये एवढं महत्वाचं मानलं जातं. एवढं शाने मॅनेजर आहेस नाहीचा. हा. या गिनाडीला काय माहित नाही आणि तुला बरं सगळं माहिती रे. नाही मी BSc इन ॲग्रिकल्चर अँड एम इन पॉलिटिकल सायन्स आहे सर. नाही आणि साहेब कृषी संवर्धन आणि राजकीय परिप्रेक्ष्यातील युवा राजकारण्यांचे मते आणि त्यांचे व्यवच्छेदक लक्षणे यावर प्रबंध लिहिलाय सर मी. एवढं शिकलाय तू. मग एवढं शिकून या बाईची वजी कशाला उचलतो रे. पैसे सर किती देते. महिन्याला 5.5 लाख. दादा हा, साखर कारखान्यावर मरतोय हो मी. हा. 10,000 पगार देताय मला. पगार वाढवा म्हणलं की एक गुळाची ढॅप वाढवून देताय. आ आणि दिवाळी बोनस काकवी वय. तू जरा शांतरा चावत्या कळलं का शांतरा. हा या टायमाला कारखान्याच्या बॉडी बसवणार आहे तुला. असं वय दादा दादा. असू दे. ए तिला नको करू. ए ही बाई माझ्या अण्णाला का छेडती सारखं. अरे हे बघा बाई काय करायली आहे. काय अण्णा जिवंत असताना जर हिनं असं केलं असतं तर महिनाभर बाई घावली असती का. ए, गप्प ए. मागव चल मागव तिकडे. आता ऐक नाही सावत्या शेवटचं सांगतोय मी. नाही हा. पटापटा अनावरण करायचं आणि बाईनं निघायचं Yes, कळलं. yes, yes. मी पण खूप एक्साइटेड आहे. अन्नवरण करूया अन्नवरण खेळूया अन्नवरण करूया. येस कम ऑन मी पण काढायचंय का हा. Okay. अनावरण ए करा लवकर पटापटा. दादा, हा. हात लावा हा. 1 2 3 हा. माय गॉड नथुलाल ठीक आहे तर ठीक आहे. ए मुझे असायला पाहिजे तर नथुलाल सारखे असायला पाहिजे नाही तर नसायला पाहिजे तिला ना सावत्या मॅनेजर आत्ताच्या आत्ता घरी पाठविला. नाही, दादा. अण्णाला ना तुला म्हणते माझ्या. नाही नाही दादा जाऊ दे तुला. किडी हा, पाय ब- ओरिजिनल माणूस आहे हा? माणूस आहे का ओरिजिनल पुतळा आहे पुतळा. सिरियसली पुतळा आहे. वाटत नाही लाईव्ह वाटतोय लाईव्ह ते बघा ऐ ऐ शाने दादा, दादा. मूर्तिकारानं बनवलाय तसा. हा आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. अनावरण झालेलं आहे का नाही निघायचं. नो चला. नो नो मला पण वर्णनाबद्दल बोलायचंय नथुलाल बद्दल मला बोललंच पाहिजे पहिलं पण माझ्या अण्णाला आहे का नाही ना तुला म्हणू नको. My God, मी prepare मॅडमचं करून भाषण आले झालं म्हणून पाहिजे बोलते मतदानाचं लक्षात ठेवा तुम्ही. काय. चिडते. यायला मतदानामुळे गप राहतोय मी. शांत व्हा, शांत. ते थोडस मंडळी Yay! नमस्कार मंडळी. तर आज या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री जागतिक रील स्टार मोना डार्लिंग मॅडम आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅडमचा धुमशान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि मॅडम
त्याच्यातनं धुमशान पदार्पण बी करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आज मॅडम उत्स्फूर्त असं भाषण करतील. नाही, लिहून आणलेलं आहे. मॅनेजर या ठिकाणी मॅडम लिहून आणलेलं भाषण करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू गिरीबाई, थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम चिकी चिकन. ओके, तर आज मी इथे आले. लाईन 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 लाईन. मॅडम 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 काहीच नाहीये त्या पानावर. इथे आहे. सावत्या बेन्या दादा अरे कोऱ्या लाईनीला इमोशन देऊन वाचत्या बाय किती घेणार आणल्यास. हॅलो एव्हरीवन, हॅलो. मी इथे आले. हे जे आहेत अण्णासाहेब बिस्कुटवाले. हा बिस्किटाचा कारखाना होता माझ्या बापाचा. नाही, नाही, मॅम. फादर म्हणजे माझं चात पडून असायचं दिसभर. दादा शांत तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही. तुम्ही चिडू नका ना, चिडू नका. ते होते शेती मशेरी. हा सकाळ दुपार संध्याकाळ दाताला घासायचे लोक माझ्या अंधाला. शेती मशेरी होता काय माझा बाप. हा? अरे शेती महर्षी शब्दच नाही त्याच्या आईला. कृषी महर्षी शब्द आहे. कृषी महर्षी मला कुणी लिहून दिलंय. मीच लिहून दिलेलं आहे. पण त्यांना कृषी हा शब्द बोलता येणार नाही म्हणून मी शेती असं केलं. म्हणजे तिला महर्षी बोलता येईल असं तुला वाटलं. कधी कधी अंदाज चुकतो माझा, माफ करा. माझा अंदाज चुकला तर महागात पडेल. You know everyone, you know. आपला देश आहे तो कृषीमधला देश आहे. हिच्या कृषीमधला देश आहे का आपला. मी बोलते. हा? कृषी प्रधान हा शब्द बोलता येत नाही या बाईला आणि तिला आणलंय आपण सेलिब्रिटी म्हणून. मुळात बाई कृषी प्रधान म्हणजे माहितीये का काय. नो. ज्या देशात शेती उत्पन्नाशिवाय काडी बी हालत नाही पण त्याच देशात शेतकऱ्याला काडीची बी किंमत नसती तो असतोय कृषी प्रधान देश. वा वा. तिकडं दुष्काळ येऊ द्या, वादळ वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, गारा पडू द्या, शेतकऱ्याचं नुकसान झालंय तरी त्याला किंमत नसती तो असतोय कृषी प्रधान देश. आणि जिथं पिकवणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्या दलालाला जास्त पैसा मिळतो का नाही तो असतोय कृषी प्रधान देश. नीट म्हणाव कृषी प्रधान. एवढूशा छोट्याशा शब्दाचा एवढं मोठा अर्थ आहे. मॅडम सगळा अनर्थच आहे. तुम्ही बोला. व्हॉट मॅनेजर. काही नाही मॅडम, बोला. तुम्हाला नाही Yeah, काय. I continue. You know, manager, come here. मला नत्तूलालचा पुतळा खूप आवडला. यु नो अमिताभ बच्चन पिक्चर मध्ये पण बोललाय मुचे असायला पाहिजे तर नत्तूलाल सारखे असायला पाहिजे नाहीतर नसायला पाहिजे. आय हॅव अ क्वेश्चन मॅनेजर. ते हाताची घडी का घालू नयेत. म्हणजे पूर्ण वेळ ते हाताची घडी घालूनच असतात का. ते कधी सोडतच नाहीत का घडी. मग त्यांना मच्छर चावल्यावर ते कसे खाजवतात. ते पत्ते कसे पिसतात आणि मग ते दाढी कसं करत असतील. आणि मॅनेजर ते लहानपणापासून आंघोळ अशी अशी करत असतील ना. तरी पण क्युटी पाय दिसतायत हा नत्तूलाल. मरल माझ्या हात नाही मॅनेजर. हॅलो एव्हरीवन, बिग अनाउन्समेंट. हे जे ऋषी मेस्त्री आहेत त्यांना आजपासून मी नवीन नाव दिलंय क्युटी पाय नत्तूलाल. सो हे ऋषी मेस्त्री आहेत ना कोण आहेत. छत्राय ऋषी मेस्त्री आहे का त्यो. आणला म्हणजे कृषी महर्षी आहेत का नाही. नत्तूलाल तुमच्या बापाचा नत्तूलाल आहे का त्यो. निघायचं इथनं. लय झालं इथं दी माहिती निघायचं इथनं. परत इथं दिसले का नाही तुडवी नाही निघायचं. इकडे इकडे काय मारली म्हणून विचारायचं नाही. नाही नाही, ते ह्याचा मला पगार मिळतो. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय जॉब. काळजी करू नका. माफ करा, माफ करा. मॅडम मॅडम. लोक बंधून भगिनींनो लक्षात घ्या पाहिजे काय बोलली त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. सगळ्यांनी माया मागणं म्हणायचं कृषी महर्षी. रॉकिंग परफॉर्मन्स ॲज युजल. वळूया कमेंट महर्षी प्रसाद ओकांकडे. सगळ्यात आधी अभिजित पवारचं कौतुक करायला हवं कारण शेवटचे काही डायलॉग त्यांनी
अभिजितनेच लिहिलं होतं ना? नाही, शेवटचे सचिन सरांनी, गोस्वामी सरांनी ऍड केलेले ते जे चंक होता ओ कृषी. गोस्वामीनी सरांनी ऍड केले होते शेवटचे डायलॉग. हो. वा वा, ते फारच अप्रतिम डायलॉग फार सुंदर लिहिले होते आणि तू ते घेतलेस पण फारच सुंदर, मजा आली. हेमंत, तुझा अभिनय बघून मी पुतळ्यासारखा स्तब्ध झालो होतो. नाही, ते बघताना खूप सोपं वाटलं, पण पूर्ण वेळ त्या चादरीत राहणं आणि नंतर ती चादर निघाल्यानंतर तसूभर सुद्धा न हलणं हे खूप अवघड आहे. त्याच्यासाठी तुझं विशेष कौतुक. वंडरफुल, मजा आली. सई, बाप परफॉर्मन्स होता. बाप मला फार आवडला. सुंदर संकल्पना, सगळ्यांची कामं कडक. मला आर्ट टीमला पण खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. ही ब्रिलियंट आयडिया होती आणि त्याला पुरेपूर न्याय दिला हेमंत दादा तुम्ही. फार मजा आली. म्हणजे ही आयडियाच मला खूप आवडली होती आणि ती फारच छान एक्झिक्यूट झाली. मस्त, कडक. विनोदाची सल्तनत काबीज केलेले रत्नागिरीचे 2 बादशहा आज पुन्हा एकदा आपल्या जोडीचा हास्य पराक्रम गाजवायला सिद्ध आहेत. थोडक्यात काय, दर्जेदार फालतुगिरीसाठी तयार आहेत श्रमेश आणि प्रथमेश. बस. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवड्याला पडलं हे. बरेच दिवसांनी महालात आल्याचा आनंद वेगळाच आहे. त्यात आजूबाजूला खूप छान छान सण साजरे होत आहेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर दसरा, बाजूला दिवाळी, गटारी अमावस्या. बापरे, आईच्या गावात तुमचा ढोल अजून काय बंद हो झालेला दिसत नाहीये. आपण आपल्या महालातच आलेलं बरं. आजूबाजूला सणासुदीचे दिवस असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री टायटॅनिक बघून झालेला गावठी अव्हेंजर अजून उठलेला दिसत नाहीये. बस झालं, बापाच्या इज्जतीचं गटार उपसून झालं. बोल दादूस, हा मी आलोय. हा, आलास, मला माहिती आहे, माझ्यामुळेच आलास तू. बोल पुढचं काय ते. आता खूप दिवसाने आलोय. हा, तर सईवर शेर अर्ज करतो. करतोयस, आल्याला ठरवलंच आहेस. तर बोल. तो अर्ज किया है, इरशाद. तेरी तारीफ करूं कुछ ऐसे कि चांद भी शर्मा जाए. तेरी तारीफ करूं ऐसे कि चांद भी शर्मा जाए. वाह, खुदा से मन्नत मांगू मैं और दुआ तेरी कबूल हो जाए. वाह, 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 वाह. येते का मिनिटाच. वाह. प्राजक्ता तुझ्या ओढ. प्राजक्ताच्या दगडू इकडे. मालाडचं इंडिकेटर दाखवून गोरेगावला कुठे वळतोस? हा? आणि काय रे, काय रे मेंदू एक गाढवा, हा सौंदर्याचा गणलेला कारभार घेऊन कुठे चाललाय सकाळ? दादूस, आज मी क्षितिजावर नाव कोरणार आहे. मेला तो क्षितिज. काय करणार आहेस त्याचं? दादूस, आज मी तुमच्या आयुष्यावर वेब सिरीज काढणार आहे. वेब सिरीज माझ्या आयुष्यावर? हो. का? कारण हल्ली वेब सिरीजचं मार्केट आहे. होय काय? दादूस, मला माझ्या नजरेतून तुमचं तिलिस्मी आयुष्य लोकांसमोर मांडायचं आहे. लोकांसमोर मांडायचं हे शब्द मला आवडले, पण तुझ्या नजरेतून हे शब्द ऐकल्यावर माझी एक किडनी स्वादुपिंडाच्या मागे जाऊन लपले. पहिलं दादूस, तुमचे काही क्षण, काही किस्से हा. माझ्या पोटात आहेत. ओके. ते मला लोकांसमोर आणायचे आहेत. ही वेब सिरीज आली की तुम्ही अजरामर होणार. काय बोलतोस काय? तशी ही अजरामर होण्याची खाज मला आहेच, पण मला त्याच्या अगोदर विचार असं वाटतंय काय? की या वेब सिरीज मध्ये काय आहे, सविस्तर सांगशील? दादूस, या वेब सिरीज मध्ये मी तुमच्या आयुष्याचा संघर्ष दाखवणार आहे. काय बोलतोस काय? माझ्या वेब सिरीजचं नाव असणार आहे अनारकली प्रोडक्शन प्रोड्यूस केवढा हा अकबरचा संघर्ष. संघर्ष मोठं लिहिणार आणि खाली छोटं टायटल ठेवणार. तुझा पॉज कधीतरी माझा जीव घेईल सलीम, कळलं काय? पिढ्या गेल्या पण इतकं दळभद्री नाव मी कधी ऐकलेलं नाही. पण ठीक आहे,
माझा एवढा संघर्ष जो तू दाखवणार आहेस ते लिहिण्यासाठी कोणते लेखक घेतलेस? सांग आता. रमेश प्रथमेश. अरे बापरे, त्यांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला जातो तोच मी विचारतो. हा. हे कोण? रमेश प्रथमेश माहित नाही? छे छे छे, ते पहिल्या सीझनचे उपविजेते. नाही आठवत. अहो दादूस, तिसऱ्या सीझनला विजेते झाले ते. छे रे, आठवतच नाहीये. थांबा, मध्ये 2 वर्ष नव्हते बघा. ते हो, अच्छा, आठवले आठवले, चांगले आठवले. त्यातल्या एकाला किडा सुटला वेगळा करण्याचा. तो आठवला. काय ओळख आहे त्यांचं असणं लक्षात नाहीये, पण नसण्याची चर्चा आहे. वा वा. असू दे असू दे, मुतारी लगेच बांधून होते, ताजमहाल बांधायला वेळच लागतो. सलीम, कळलं काय? आणि 1 वर्ष त्यांनी प्लॉट विकला मग. गप्पवाच. पुढचं काय बोलू नकोस. नाहीतर काय, माझी उत्सुकता वाढीला लागली म्हणून विचारतो की यात अकबर कोण करणार आहे, सलमान की अक्षय? नाही दादूस, नाही. यात अकबर एक वेगळाच माणूस करणार आहे. होय. आपल्या इंडस्ट्रीचा स्टार हो. द प्रभाकर मोरे. म्हणजे वेब सिरीजला बजेटच नाही. बजेट खूप आहे. बजेट खूप आहे तरीही मोरे हो, का? कारण ये दिल मांगे मोरे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. फक्त त्यांना सांगून ठेव, काय? अकबर बेगमला ए वसाड्या, संध्याकाळच्या टायमाला नाश्ता करून ठेव, पोटात ढवळल्यासारखा होत आहे गो. असं बोलायला सांगू दे नको. नाही दादूस, घाबरू नका, कारण ह्यावेळी मोरे प्लेन मराठीत बोलणार आहे. काय बोलतोस काय? ते व्हेरिएशन देणार आहे. बापरे, त्यांनी मराठीचे क्लास सुद्धा लावले. कुणाकडे? प्रोफेसर अरुण कदम. काय म्हणतोस? दोघे मिळून मिक्सरला कधी मराठी भाषा लावतायत? घाबरू नका दादूस, अरुण कदमांनी हिमालयात जाऊन मराठी शिकली आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे, सगळी मराठी तिकडेच गोठवून ठेवले त्यांनी आणि एकटेच आले तिकडे. असू दे असू दे, पण आता हा प्रश्न मिटलेला आहे की अकबर ते करतायत. बरोबर. मला पुढे उत्सुकता लागल्याने विचारास वाटतंय, बेगम कोण करताय? बेगम साठी एक वेगळा चेहरा निवडला आहे. वा, आपल्या इंडस्ट्रीची आघाडीची सिने तारका ओ, द प्रभाकर मोरे. म्हणजे अरे काय बजेटचा लोचा एवढा आहे? नाही दादूस, पहिले 2 एपिसोड प्रभाकर मोरे अकबर करणार, पुढचे 2 एपिसोड प्रभाकर मोरे बेगम करणार. काय बोलतोस का? बापरे, म्हणजे हनीमूनच्या सीनला प्रभाकर मोरेंना प्रभाकर मोरे दूध घेऊन येणार. युनिक आहे ना. युनिक कुठले? वांदे आहेत, वांदे आहेत. आणि हा सीन टाकला तर तू वेब सिरीज मध्ये कसा येशील? चल विचार कर जरा. आणि मी म्हणतो बेगमचा रोल त्यांना देण्याचा हट्ट का? दादूस, कारण मला प्रभाकर मोरेंचा अभिनय जगासमोर आणायचा आहे. त्यापेक्षा बादली समोर दाखव. आणि बादलीला लात मारली, पाणी सांडलं आणि अभिनय वाहून गेला. मग तेच अपेक्षित आहे सलीम. तुला ह्याच्यातून काय साध्य करायचंय सलीम? दादूस, या वेब सिरीजच्या माध्यमातून मला प्रभाकर मोरेंना नॅशनल अवॉर्ड मिळवून द्यायचा आहे. नॅशनल अवॉर्ड तू त्यांना मिळवून देणार? हो. किचन मध्ये गेल्यावर जिरा आणि मोहरी याच्यात तू कन्फ्युज होतोस. नॅशनल अवॉर्डचा वार्ता करतोस तो. दादूस, 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 हा. तुम्हाला समजत नाहीये. काय? याला धक्का तंत्र म्हणतात. धक्का तंत्र? हल्ली वेब सिरीज मध्ये हे वापरलं होय जातं. काय? मी पण तसंच वापरतो आणि म्हणून प्रभाकर मोरेंना मी कास्ट केलंय. काय बोलतोस का? एवढंच काय, हा. मी माझ्या प्रत्येक एपिसोडची नावं सुद्धा वेगवेगळी ठेवली आहेत. काय ठेवलेस तू नाव मला सांग. माझ्या पहिल्या एपिसोडचं नाव आहे हा. नॉटी अकबर. नॉटी. जशी स्क्रीन समोर येते, हा. अकबरच्या फोटोला हार घातलेला असतो. पहिल्या सीन मध्ये माझे डांबे शिजले. ठेंगावर. पूर्ण ऐकून घ्या. हा मग आपण 50 वर्ष फ्लॅशबॅकला जातो. हा, मग ठीक आहे. वेब सिरीजचा गाजलेला पॅटर्न. वा. हा सीन घडतो दारू भट्टीच्या गुत्त्यावर. बापरे, तुला नॉर्मल लोकेशन भेटलंच नाही वाटतं. नो दादूस, तानसेन गुत्त्यावर बसलेला असतो आणि तुम्ही बाकड्याखाली झोपलेले असतात. बाकड्याखाली मी. तानसेन तुम्हाला बोलतो, ए अकबर किधर है तू बच्ची किधर है. किधर है बच्ची किधर है असं तानसेन मला म्हणतो. हो. बर, पुढे. मग तुम्ही बाकड्या खालून बाहेर येता आणि बोलता, अबे तान्या, बिना केले के छिलके. उलट बोलतो हा तो. बिना केले के छिलके क्यों आवाज दे रेला है, मैं सो रेला है ना नीचे बच्चे. असं मी बाकड्या घालून बोलतो.
मग तानसेन बोलतो चल 12 कुछ तो करते ना वंटास. मग तुम्ही तान्याला बोलता काय? कुछ तो सुना ना ओल्ड स्कूल क्लासिक ऐसा कुछ तो. मग तानसेन बोलतो सुनाता है ना बच्ची मैं सुनाता है. मग तुम्ही बोलता लेकिन इस बार ऐसा सुना ना कि बरसात नहीं होना चाहिए नहीं तो भट्टी बुझ जाएगी बस. गप्प बस गप्प बस. ही काय वेब सिरीज आहे? ही कसली वेब सिरीज आहे? सलीम बघायला कोण येईल का ही वेब सिरीज? दादोस हा. सगळे येणार. कोण? ही वेब सिरीज हिट ठरणार. हिट कशावरून? कारण हिच्या टीजरला 2 मिनिटात 1200 मिलियन लाईक्स आलेले आहेत. एवढा वेळ आहे लोकांना? काय दाखवलंच काय त्या टीजर मध्ये? टीजर हिट आहे. का? टीजर मध्ये तुम्ही पलंगावर झोपलेले असता, बस. पेपर वाचत असता आणि पलंग हलत असतो. कॅमेरा असा खाली 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 जातो हा. आणि मग दिसतं काय? मी पलंगाच्या इथे तुमचे पाय पकडलेले असतात आणि हट्ट करत असतो. कसला? दादूस मला चिक्की हवी. दादूस मला चिक्की हवी. मला शेंगुदाणा चिक्की हवी. अरे थांब. 5 रुपयाच्या शेंगूदाणा चिक्कीसाठी एवढा वेळ हलवलास तू? सलीम तुला कळतंय का? वेब सिरीज पण थोडी हल्लेली वाटते ती. नाही दादूस, ही वेब सिरीज करोडो रुपये कमवणार. कशी कमवेल? ती कमवेल तेव्हा जेव्हा मी तू ही करायला परमिशन देईन तुला. कळलं काय? ही वेब सिरीज करण्यासाठी मी तुला परमिशन देणार नाही आणि माझ्या प्रॉपर्टीचा तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम तुमच्या छदामाची मला गरज नाहीये दादूस. का? कारण तुमची तिजोरी मी ऑलरेडी मागून फोडलेली आहे. मागून? ही वेब सिरीज होणार. हा मी चाललो डिरेक्ट करायला. सलीम सलीम सिपाहियों चुनो आलो इस्लामा को. सलीम stop, सलीम, stop, सलीम. वा 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 दर्जेदार फालतूगिरी. वन्स अगेन प्रसादा. सुपर फॅन्टॅस्टिक. या सिरीजची काहीतरी एक वेगळीच मजा आहे आणि टेरिफिक वेगळ्या झोनचा ह्युमर आहे या सिरीजमध्ये आणि तो तुम्हाला दोघांना तो सापडला आहे आणि त्याच्यातही त्या ह्युमरच्या वाटेने जाता जाता स्वादुपिंडाच्या मागे लपलेली किडनी किंवा असण्यापेक्षा नसण्याची चर्चा जास्त होणं किंवा मुतारी बांधायला वेळ लागत नाही अशी वाक्य तू पेरतोस श्रमेश प्रथमेश. क्या बात आहे यार. टेरिफिक मजा आली. मी खूप एन्जॉय केली. धमाल. प्रथमेश श्रमेश दोघांचे खूप कौतुक. वंडरफुल. सई. मला ते वाक्य खूप आवडलं की श्रमेश प्रथमेश कोणाला माहीत नाही आहेत. म्हणजे हा जोक स्वतःवरती करणं आणि तितक्याच ताकदीनं कामातून ते प्रूव्ह करणं हे आय थिंक ह्याच्यासारखं वंडरफुल दुसरं काही असू शकत नाही जे तुम्ही करताय. ऑल द बेस्ट. असेच हसवत राहा. Keep it up, boys. मंडळी, खतरनाक गुन्ह्यांमध्ये माहीर असलेले कैदी आज साजरी करतायत दिवाळी पहाट. हास्यानं रंगलेली ही दिवाळी पहाट आपल्या समोर आणतायत हास्य जत्रेतले अट्टल हास्य कलाकार. सकाळपासून 1 तास झाला मी उभा आहे, वाट बघतोय सगळ्यांनी. चला सगळ्यांनी, सगळे कैदी चला चला तुरुंगातून बाहेर पडा. अहो दिवाळी पहाट आहे आपल्या जेलमध्ये आज. चला चला. राजू खेकडा नाही झोपायचं नाही झोपायचं. राजू खेकडा झोप. चला चला या इकडे. ओ सलीम चंदी राजू खेकडांना उठवा. नाही तुम्ही दोघे इकडे या. कैदी नंबर 49. अरे 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 तुझ्या उत्साहाच्या जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे बुवा. कोण होते सर? अरे मी आहे ना. सॉरी सर. अरे तू चक्क जेलमध्ये तू दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतोय. हो सर. हे म्हणजे हास्य जत्रेच्या तालमीच्या दिवशी तालीमच करण्यासारखे आहे बुवा. आहे खरे. मला असं वाटतं ना जेलर साहेब की हा. ही सुद्धा माणसं आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. हे आपल्यातलेच आहेत. त्यांना आपलं म्हटलं पाहिजे आपण. आणि मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कला असते ना कला ती सैतानाला माणूस बनवते. वा म्हणून हे पाऊल मी पहिलं उचललेलं आहे दिवाळी पहाट. या बात आहे. काय विचार आहे तुझे. थँक्यू. तू हा कार्यक्रम करतोय त्या निमित्ताने जेलमध्ये काहीतरी वेगळं होतंय वा. हो. कर कार्यक्रम कर. सुरू कर. हो मी तुमचा इथे बस- पाठिंबा आहे तुमचा. अरे, Thank you. आहे ना. एवढा खर्च केला तुम्ही एवढ्यासाठी फंड त्याच्यात. दिला. थँक्यू व्हेरी मच. मी इथे बसलेलो आहे. हो तुम्ही प्लीज बस. आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. हा. चला या सगळ्यांनी या दिवाळी पहाट सुरू करताय कार्यक्रम. या बसा लवकर. हा उशीर झाला कार्यक्रमाला. या बसा. या बसा. एकेकाचं वर्किंग. या बसा. रसिको, लक्ष दिव्यांनी आली दिवाळी आली. Oh my God. आजचा हा कार्यक्रम आज सगळं
या बाई बसा बसा बाई प्लीज बसा. भाई नमस्कार. बॅगेची चेन का लावली भाई अशी इकडे? रसिको हो, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक बाबा खुन्नस नावच कॉमेडी आहे. आपल्या सगळ्यांचेच झोंबली मांडी, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक पाठीराखे बाबा खुन्नस. काय नाव आहे चला. जास्त होत आहे. इथपर्यंत कळ गेली भाई, इथपर्यंत कळ गेली. जरा पाय करा विनंती करतो भाई. सॉरी, व्हेरी सॉरी. थँक्यू भाई. आपल्या सगळ्यांचेच भाई हे आलेले आहे तिकडे. भाई काय मला काहीतरी सादर करायचं आहे. पण काय करायचं ते माहित नाही ना. हरकत नाही भाई, जेव्हा तुम्हाला असं वाटेल काही करावंसं तेव्हा मला सांगा, मग तेव्हा मी तुम्हाला संधी देईन. हा, आणि फक्त भाई लवकर सांगा, नाहीतर काय होईल, दुपारी दिवाळी पहाट साजरी करायला लागेल. ओरे बाप. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचेच बाबा खुन्नस, सगळ्यांचेच बाबा खुन्नस, आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट करणारे आपले जेलर साहेब म्हणजे राजपूत साहेब. नमस्कार. राव दे रे. या सगळ्यांचेच आभार मानतो. त्यांच्या मदतीशिवाय ही दिवाळी पहाट शक्यच नव्हती. तर आता आपण सादर करणार आहोत. अरे बाप भाई, बाबा काय मला काहीतरी सादर करायचं आहे. करा. तुम्ही म्हणजे मला काहीतरी वेगळा करायचा आहे. बरोबर आहे. काय करायचं ते सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया. हेच माहित नाही. निदान डायलॉग तरी वेगळे वेगळे म्हणा, तेच म्हणताय. ओले भाई मर गया. बस बस. सॉरी. तर आता येत आहेत कम्मो गुलाबो, ज्याने आजपर्यंत 22 मर्डर नकळतपणे बसल्या जागी केलेले आहेत. म्हणजे या लोकांच्या अंगावर नकळतपणे बसल्यामुळे 22 जण दगावले गेलेले आहेत. एका धर्मशाळेत त्या झोपलेल्या असताना झोपेत त्यांनी कूस बदलली आणि बाजूच्या 4 बायका एवढंच ओरडून गेल्या. यांना गुन्हेगारी विश्वाचा वरवंटा म्हणून ओळखला जातो. जो कधी कुणाला फिरेल काही सांगता येणार नाही. अशा या कम्मो गुलाबो आपल्या समोर सादर करणार आहेत. अरे बापरे. ठेव त्याला खुर्चीवर ठेव इकडे. बसा त्याला. पाणी दे. अरे ताट झाला तो. कायला मरायला गेल्यावर तिच्या रेंज मध्ये पक्कन बसली, पक्कन गेला असताना वर. हो चौगुले काय चालू आहे? नाही सॉरी. काय सॉरी? अरे एखादा मेला असता तर माझी नोकरी गेली असती ना. हो बरोबर आहे. थोडीशी बेसूर झाल्या त्या, मला कल्पना आहे. थोडीशी. अरे तिच्या सुरांच्या नादात हा सूर टपकला असता डायरेक्ट. नाही बरोबर आहे. मी माफी घाबरून मेला असता तो. नाही मी माफी मागतो तुमची. काही काळजी करा. मी आपण पुढे जाऊया. कार्यक्रमात पुढे जाऊ. झालं जा तिकडे. घाबरू नका. ती गाणार नाही आता. गायचं नाहीये. बसा तिकडे बसा. या सगळ्यांनी बसा. अरे बस रे. तर रसिको, या पुढचा कार्यक्रम आहे मिमिक्री. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हेमंत घरफोडे. एकदा जोरदार टाळींचं स्वागत करूया. रसिको, यांची खासियत ही आहे, फक्त 4 सेकंदात ते कठीणातलं कठीण कुलूप लिहिलंय उघडू शकतात. त्या दिवशी असंच झालं. कुलूप उघडायला ते गेले. 3 सेकंदात त्यांनी ते कुलूप उघडलं आणि जो दरवाजा होता तो ओढत होते. त्यांना हे माहित नव्हतं दरवाजा ढकलायचा आहे. 20-25 मिनिटं प्रयत्न केल्यावर त्यांचा आवाज झाला आणि शेजारी पाजारी आले आणि त्यांना पकडलं आणि ते थेट इकडे आलेलं. तर आता आपल्या समोर सादर करणार आहेत अतिशय सुंदर अशी मिमिक्री हेमंत घरफोडे. जोरदार क्या तू मिमिक्री करताय? मुझे पता नहीं था. करतो बाबाबाई. हिच्यासारखं घाबरवणार नाहीस ना? नाही.
सुरू करतो हा हा काय ह्या घरफोडीच्या निमित्तानं बाबाभाई मला ना वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी भेटली हा त्याच्यानंतर तिथे ना असं वेगवेगळे लोक भेटले म्हणजे समाजातील निद्रिस्त अवस्थेतले लोक मला भेटले पटकन बोल रे पटकन मी करतोय ना पटकन बोल बाबाभाई समजा मी बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी घरफोडी करायला गेला आणि त्यानं मला रंगे हात पकडलं तर तो कसा रिॲक्ट होईल वा 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 मस्त मिमिक्री आयटम चांगला समजा मी ओम प्रकाश साहेबांकडे गेला वा वा ओम प्रकाश साहेब हे भगवान मेरे घर में चोरी हो गई अब मैं क्या करूं अरे बाप रे धन्यवाद हा ऑडिटोरियम मधला पिन ड्रॉप सायलेन्सच मला प्रेरणा देतो मी ऋणी आहे आता पुढचा आवाज समजा मी गेला बाबा सुनील शेट्टी साहेबांकडे तर ते कसे रिॲक्ट होतील बाबू भैया चोरी हो गई अब क्या करे अरे बाप रे बाबू भैया धन्यवाद तुम्ही म्हणजे या नाचीज कलाकाराची जी काही कदर केली आहे बाबा त्यासाठी धन्यवाद तर याचा पुढचा आवाज मी एकदम बेमिसाल काढणार आहे म्हणजे तो आवाज या जगात म्हणजे उत्कृष्टच आहे तर तो आवाज आहे अमिताभ बच्चन यांचा तर ते कसे रिॲक्ट होतील बुवा अभिषेक बेटा घर में चोरी हो गई अब क्या करे अरे बाप रे हाँ धन्यवाद वाह 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 तुला कोणी शिकवली रे मिमिक्री आहे शिकवली नाही सर माझी वाह केली कोणी केली प्रसाद ओक सरांनी अरे ते चाबी भरून देतात आणि गंमत बघतात चौगुले झालं संपव कार्यक्रम लवकर. संपत आलं डोकं फिरतंय माझं. काहीच प्रॉब्लेम नाही संपत आलेला आहे तर रसिको कार्यक्रमाची सांगता सुरू होते लक्ष दिव्यांनी आली दिवाळी आली रसिको हो तुम्ही सगळेच पहाटे उठलेला आहात आणि यापुढे आता काय होणार आहे असं तुमच्या मनात आहे अरे बापरे आता बहुतेक त्यांना काहीतरी करायचंय मला कविता बोलायची आहे सुंदर आहे येस या आता मी तुमचं निवेदन सुद्धा लिहून ठेवलेलं होतं ते करतो रसिका हो खरं तर हैवान असं म्हटलं की अंगावर काटा आला पाहिजे आता येत आहेत MSJ सेंट्रल जेलचे सम्राट अंडरवर्ल्ड डॉन बाबा खुन्नस आजपर्यंत कधीही ते पकडले गेले नाहीत एकदा ते लपले असताना एका लेडी पोलिसाने बाबा अशी हाक मारली तेव्हा ते कोण आहे ग असं म्हणाले त्यांना पकडलं गेलं कोणी सांगावं अंडरवर्ल्ड डॉन जो आहे तो कवी मनाचा आहे आणि तो कसा कवी मनाचा आहे ते आज आपण बघणार आहोत रसिको सगळ्यांसमोर कविता सादर करायला येणार आहेत बाबा खुन्नस नीट ऐका तुमच्या मायला अरे कवितेचं नाव आहे वा नीट ऐका तुमच्या मायला वा उद्या रात्री 12 वाजता वा उद्या रात्री 12 वाजता आपल्याला एक काम करायचंच आहे उद्या रात्री 12 वाजता एक काम आपल्याला करायचंच आहे किती वाजता 12 वाजता उद्या रात्री 12 वाजता एक काम आपल्याला करायचंच आहे ज्याने वा आपली जिंदगी सुधारणार आहे क्या बात आहे काय सुंदर शब्द आहे उद्या रात्री 12 वाजता बंदूकवाला ठेकून झोपलेला असाल उद्या रात्री 12 वाजता बंदूकवाला ढेकून झोपलेला असेल त्याचीच बंदूक काढून घेऊन आपण त्यालाच गोळ्या घालायच्या आहेत काय करायचं आहे गोळ्या घालायच्या आहेत गोळ्या घालायच्या असं आहे ते व्यवस्थित म्हणा चावी कोणाकडे असेल पकाकडनं चाव्या घेऊन आपण हळूच मुख्यधारा लावायचे आणि बघायचं किती वाजले आणि वंटच व्हायचं पक्याकडनं चाव्या घेऊ मेन डोर खोलून आपल्याला 12 वाजता वंटच व्हायचं कुठे जातो तू नका मार हा ही कविता आहे पोरांसमोर मारू नका अशी कविता करतो का
हा? काय प्लॅन आहे तुझ्या मला ढेकून म्हणतो तू आणि त्याला पक्का म्हणतो नाही त्याला पक्का म्हटलं ठीक आहे हा काय माझ्या बंदुकीने मला गोळी मारणार आहे तू हा? मारीन हा? मला गोळी मारणार आहे आणि त्याच्याकडून घेणार आहे तू चाबी घेऊन जाणार ए तोंड काय बघतो सगळ्यांना आतमध्ये टाक एकेकाला असा ठोकून काढणार आहे ना सगळ्यांना तुम्हाला बघा तुम्ही प्लॅन करतायत त्या मला जरा ते जेलमध्ये सांस्कृतिक असं वेगळं करायचं होतं म्हणून मी जरा हे आता मी पण तुझ्यासोबत वेगळंच करणार आहे काय काय तुला टॉर्चर रूम मध्ये घेऊन जाणार आहे कशाला टॉर्चर रूम मध्ये कशाला तुझे सांस्कृतिक नागगोळीच बाहेर काढतो नाही, नाही. क्या बात है! जोरदार टाळ्या! काय रंगली ही दिवाळी पहाट हास्य पहाट झाली वा वा बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा काय गाणं गायलीस म्हणजे आणि तुझ्या गाण्यानंतर आभ्याच्या एक्सप्रेशननी मी मेलो होतो अशक्य होतं छोट्या छोट्या गोष्टींनी फुलवत गेलात सगळे पण बाहेर आली वंडरफुल मजा आली सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता माझ्यासाठी एका बॉईज क्लबमध्ये वनीच्या हसण्यामुळे एक मुलगी झळकली वने वेगळंच हसत होतीस आणि तू कोण आहेस असा प्रश्न मला तुला आज विचारावा असं वाटतंय मस्त सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम मजा आली आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा चौकार नमस्कार मंडळी परतीचा पाऊस एकदाचा परतल्यावर येणारा लख्ख सूर्यप्रकाश जसा जगाला आनंद देतो त्याचप्रमाणे हास्याचा लख्ख प्रकाश पाडून मनाला आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा चौकार मंडळी गावातून ओवाळून टाकलेले 2 म्हातारे आज पुन्हा एकदा सज्ज आहेत कोणाच्या तरी प्लॅनिंग मध्ये खोडा घालायला चला तर बघूया त्यांच्या हास्य करामती ओ कदम हे घ्या गरमागरम स्पेशल चाय येस येस पाहुणे अभिनंदन थँक्यू बरं का नाही नाही अभिनंदन पाहुण्यानो गाडी घेतली होती मी थँक्यू ते जाताना तेवढं माझ्या दुकानातल्या चिक्या घेऊन जा पोरांना खायला पोरच नाही तिला का चिक्क्या कोणाला न्यायच्या आहे का पोरच खातात का चिक्या हा? बायकोला घेऊन जा अरे तुम्ही खा हे दात काय फक्त घासायला दिलेलं आहे आईला तुमचं एक लगा निराळच गाणं आहे बरं का नाही. हा गाडी घेतली लगा माझी संगी काय म्हणाल पेढा आणायचं सोडून नवरा चिक्के घेऊन आलाय पाहुण्यानं संगी कोण हो बायको माझी बायको संगीता प्रेमाने संगी म्हणतोय तिला मी. चांगलं आहे चांगलं आहे पाहुण्याने इकडे व्हायच काय हो बने नाही बोलायचं पर्सनल जरा ते मुलबाल होणाऱ्या पण चिक्या देऊ काय ए, त्याच्या आईला चिक्क्या खाऊन मूल बाळ व्हायला काय माझ्यात काय काय ही नाही होय तो नाही हो हा? मस्करी केली ती. मस्करी केली लगा अशा कुठे चिक्या असतात काय मग कशाला म्हणताय मी तुम्ही? आपलं सांगते ना तुम्ही हो करता काय गमत आला का? आता काय? ओ, बाळा, आईला म्हणजे काय करता येईल का मला काय घे काय घ्यायला लागल होय ते. तुझ्या बायकोन पिटाला ना आपल्याला फुकटचा कदम काय रे हो काय म्हणू काय बरं बरं आहे काय काही नाही आपलं नमस्कार आणि काय रे पानिया चिक्याचं काय म्हणत होता हा? नाही पाहुण्यांच्या घरात पालना हल्लेलं नाही ना होय. तेव्हा बोलत होतो काय बोलतोय काय हो पाहुण्यानू गावात नवीन दिसताय नवीन म्हणजे गाडी घ्यायला आलो होतो होय काय कदम साहेब माझी गाडी घेतली म्हणजे कदमांची गाडी घेतली होती गाडी बाकी जायला का गाडी म्हणजे गाडी जायला का ही कदमांची गाडी आहे बालो हा अरे ओळखूच येत नाही आहे आता म्हणतात तर खरं आहे रे काय त्या हार घातल्यावर अवदसा पण लक्ष्मी दिसते अवदसा म्हणजे काय अवदसा म्हणजे नाही नाही भंकस करतो तू काय ते? मजाक म्हणून हा. नाही नाही भंकस मस्करीत बोलील आहे ता असं सोड ये बालू काय होते काय बोलायला काय हाड आहे का तुम्ही आयडिया हा
अच्छा म्हणजे पाहुण्यानो हो. हे नक्की गाडी तुम्ही घेतली हो घेतली म्हणजे काय? यांच्याकडची मग अच्छा कितीला पडला सौदा हे बघा 25,000 हा 25,000 हा. 55,000ची गाडी आहे बरं का पण 25ला दिली साहेबांनी मला होय काय हा. 25 ए बाजू हा. 25 ला होय ना? नाही म्हणजे अगदीच नाही असं नाही पण 25 मध्ये जरा चांगलीच मिळालेली आहे अगदीच काय नाही तिथं 25,000 म्हणजे लयच मोठी. हा. गप चहा पिया आणि निघा फालतूगिरी करायची नाही, आम्हाला. चला नाही एक मिनिट काय अगदीच काय नाही म्हणजे नाही काय नाही बुवा. आमचं काही नाही नाही बोला म्हणजे काय असलं तर सांगा बरं. नाही नाही कुठं काय हे लोक गावातून ओवाळून टाकलेली म्हातारी आहेत ह्यांच्या नादी लागू नका बरं बाबा ए, कदमा आम्ही ओवाळून टाकली म्हातारी नाही तर काय? हा तुझी म्हैस गोरी काय? झालं समाधान हा चल आता काय करायचं आपण इथं विकणाऱ्यानं गाडी विकला आणि ज्याला अक्कल नाही त्यानं गाडी घेतला ना आपण काय करायचं? काय अक्कल नाही म्हणजे नाही नाही कोणाला अक्कल नाही नाही, नाही. नाही, पाहुण्यानं. गाडी घेतली ना अक्कल नाही का म्हणताय बोलायची पद्धत आहे ती नीट बोला बरं का नाही नाही पाहुण्यानो डायरेक्ट अंगावर आहे. अभिनंदन तुमचा गाडी घेतलेली हा. आहे. काय ते म्हणू अभिनंदन अभिनंदन नाही तसं ना म्हणजे गाडी तुमची विकली गेली हा. हा तेवढं सांभाळून हा. राहा सांभाळून सांभाळून हो ओय, काय सांभाळून राहा म्हणजे नाही, कुठं काय काय नाही काळजीन बोलला तू कसली काळजी काळजीन बोलला तू कसली काळजी म्हणजे यांनी सांगितलेली नाही तुम्हाला नाही भेट करू ना काय चाललंय तुमचं तुम्ही सांगितलं नाही सांगायला लागेल अहो ह्या माणसाची ह्या गाडीवरनं 3 वेळेला पेरणी झाली काय मग 3 वेळा गाडीवरनं पडलेला आहे हा. काय मग पण ह्या गाडीवरनं हो ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचा कदम गाडीचा ऍक्सिडेंट झाला आवाज एकदा काय तीनदा तीनदा एकदा उजव्या साईडला एकदा डाव्या साईडला एकदा पुढे का एकदा तर चाकाखाली यायचं वाचलेलं आहे काय समजलं काय रे बालू कदम फसवतोय बरं का तुम्ही मला काय फसवले गाडीचा ऍक्सिडेंट झाला असली गाडी ऐकताय व्हय? अहो ऍक्सिडेंट नाही झाले नुसतं मी असं खाली घसरलोय त्याच्यावर त्या टायमाला माझी जरा उंची कमी होती म्हणून थोडा प्रॉब्लेम घ्या त्या टायमाला उंची कमी होती हा. मग आता काय सिलिंग फॅन का बिना टेबलचा पुसता होय तुम्ही काय मोठ्या तोंड गांडावलंय तुम्ही याला का मला ऍक्सिडेंट झाला गाडीचा असली गाडी ऐकताय व्हय? अहो नाही ऍक्सिडेंट झालेला आहे मला तुमची गाडीच नको आता सौदा मोडला आपला अरे सौदा कसा मोडल असा हा मग आपला सौदा झाला होता ना असं करू नका ना यार तुम्ही एक काम करा ना एक 2-3 हजार कमी द्या पण सौदा फायनल करा माझा ऐका आणि हे काय अरे चाय जाऊ दे नाही, नाही, नाही. पिसाल तो कशाला नाही ते काय. दोन दोन तीन हे बघा माझा आहे 2-3 हजार कमी करा आणि माझी गाडी घ्या राव हे बघा मी आता 20,000 देतो या गाडीचं डायरेक्ट 5,000 कमी मग ऍक्सिडेंटची गाडी आहे 5,000 कसे कमी डायरेक्ट नाही तर काय. याला काय सौदा म्हणतात काय सांगा तुम्ही 55,000ची गाडी तुम्हाला कितीला भेटते मग या बघा तुमचं राहू द्या ह्यांचं राहू द्या 22,000 डन करून टाका अरे 25,000ची गाडी 22,000 कशी देऊ मी वासाडे मिळतायत तर घे हा, चल. काय आहे? 55 किती 22 काय काय गोष्ट आहे मग पण गाडीचा ऍक्सिडेंट झालाय ना नाही ऍक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही हा माणूस त्याच्यावर घासारला बाकी गाडी मस्त एक नंबर आहे का नाही गाडी नक्की चांगली आहे नक्की चांगली म्हणजे ना? 22,000 फायनल फायनल करून टाका डन करून टाका कदम हा मला नको चिकी 22,000 फायनल का हा 22,000 फायनल फोडायचा का नारळ हा 22,000? नारळ फोडायचा फोडायचा का फोडायचा हा, नारळ. हा, चला, थांबा, थांबा, फोडा, थांबा, फोडा, थांबा. फोडा. हो, दोन चाळीस सांगा. दोन चाय हा व्यवहार झालाय ना म्हणून हा. दे बाबा चाय दे ह्यांना. हा, हा. चाय घ्या फोडा नारळ. पाहुण्यानो मला नारळ फळाची एवढी घाई काय लागले मला काय म्हणायचं आहे गाडी असं लगेच घेऊन जाणार आहो तुम्ही म्हणजे काय दवन लगा बायकोचा बर्थडे आहे आज सरप्राईज आहे होय काय गिफ्ट करणार आहे तिला आता गाडी इथनं पहिली नेणार आणि पहिलं नाव टाकणार आहे त्याच्यावर सावत्या संगे संगी हा, बघा, बायकोवरचा पिरे वासाड नव्हतो मी हाय तुमच्या हासा हाय आणि खाली पण लिवा काय हा बघू नको प्रेमात पडशील चालते चालते हा, मग? प्रेमात कसला पडशील पेतात पडेल ता त्याचं काय झाला आज अमावस्या आहे अरे हो आज अमावस्या मारा तिकडे पाहुण्यानो आज अमावस्या आहे मग अमावस्या तर काय तुमच्या बायकोच्या बड्डेला 3 माणसं असणार अरे माझ्या बायकोच्या बड्डेला 3 माणसं कशी येतील सावताच्या संग संगी आणि चोरवण करायची म्हातारी मग तिचं काय आता तिचं काय आता काय म्हातारीचा काय संबंध आता मध्ये काही नाही माहिती म्हणजे यांनी तुम्हाला काय सांगितलेलं नाही नाही त्या म्हातारी मुलं तर यांची गाडी फेमस आहे म्हणजे ए, गप्प बस, ए. गप्प. काय बरं बाबा मी आपला गप बसतो मला काय उद्या या गाडीवर बसल्यानंतर म्हातारीनं मागणं मिठी मारलं की मला सांगू नका ऐकून तर घ्या ओय, अरे गाडीवर का माझी बायको सोडून दुसरी कशाला कोण मिठी मारलं मला मिठी मारणारच ती का बर कारण तिचा जीव सोडला नाही या गाडीवर काय म्हातारीनं
काय झालं म्हातारीला खोकला लागला हा माणूस म्हणाला मी तुला सोडतो हॉस्पिटल मध्ये ती माग बसली आणि हा 3 तास किकच मारे ना काय सांगतो हुकून मेली याची किक काय लागली नाही कदम काय कसली गाडी देता का मला त्याच्यावर म्हातारी मेली का म्हातारी मेले पण ती माझ्यामुळे नाही मेले हो माझं ऐक नाही नाही काय ऐकायचं नाही मला गाडी नको लागा काय ऍक्सिडेंट झालाय गाडीचा म्हातारी मेली ह्याची असली गाडी घेऊ मी आता ऐकत नाही काय काय 2-4 हजार कमी द्या पण सौदा करायला लय गरज आहे पैशाची. हे बघा आता मी लईत लई ह्या गाडीचं 15,000 रुपये देईन तुम्हाला 25,000ची गाडी 15,000. मग नाही याला सौदा म्हणतात काय लागा भुताटकीची गाडी दिलीप भुताड मी ऐका ह्यांचं राहू द्या तुमचं राहून द्या मी काय म्हणतो 16,000ला डन करून टाक 16,000. मिळतायत तर घे 25,000ची गाडी 16,000. अरे मिळतायत तर घे एकदाचे सांग ना यार. तू काय 5 डायरेक्ट मला काय वाईट आहे काय यावर मला सांगा नाही नाही पण मी काय म्हणतोय हा म्हातारी मला मागणं धरायची नाही ना नाही म्हातारी धरेल कशी ती त्याला धराई तुम्हाला नाही धराई नक्की हा, done. गाडी चांगली आहे ना गाडी 1 नंबर हा 16,000 फायनल 16,000 फायनल करून टाका कदम हा मला नको की बोला कदम 16,000 फायनल का आता 16,000 फायनल एकदम फायनल फायनल मग नारळ फोडायचा अरे फोडणार रे बाबा. हा, बरोबर. काय ते म्हणू द्या 2 चाय कटिंग चाय रेडी चाय रेडी आहे रेडी आहे ना फोडणार पाहुणे थांबा तुम्हाला नारळ फोडायची एवढी काय घाई लागली काय तुझं काय आता नाही त्यांना सांगतोय गाडी नारळ फोडण्यासारखीच आहे यांची बायको आहे गाडीवरनं पळून गेली कदम काय तुम्ही मला काय सांगितलं काय बायको जत्रेत हरवली म्हणून असं सांगितलं नाही मग जत्रेत कुतरली काय झालं एक दिवशी स्कूटरवरनं नेत होते बायकोला बाजारात तर म्हणतेच रस्त्यात त्यांना सुला झाली रस्त्याच्या कडेला असं उभं राहिलं ना तेवढ्यात तिचा प्रिय करायला आणि त्या गाडीवरनं तिला घेऊन गेला काय सांगताय मग बायकोला ठेवला आणि स्कूटर परत पाठवला नाही. यायला लगा ही बेकार झालं की बेकार म्हणजे? ही बायकोला पाठवायला पाहिजे होतं स्कूटर ठेवली असती तरी चाललं असतं काय ठेवली अशी तर बायको सुंदर म्हणून ठेवला स्कूटर म्हणजे काय तशी काही बरी नाही ना, म्हणून परत पाठवून त्याला. बरी नाही म्हणजे म्हणजे बरी म्हणजे नाही, तसं- तुम्ही- नाही, 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 इकडं नाही, वळ, घ्या, घ्या, वळ. थांबा जरा तुम्ही. ही स्कूटर बरी नाही होय एका किक मध्ये गाडी स्टार्ट झाली होती का नाही पण तुमची बायको आहे जाऊन पळून गेली यार. अरे गेले पळून पण ह्यांच्यामुळे पळून गेले का नाही आमच्या मुलं अरे लग्न झाल्यापासून वसाडे सगळे म्हणायचं अहो कुठला नवरा केला तुम्हाला सूटच नाही त्याचा कलर बघा त्याची हाईट बघा जो येईल ते बोलत होता आता मला सांगा कुठली बाई राहील कुठली बाई राहील ती गेली पळून बाईला जाऊ द्या ना गाडीचा सौदा तुम्ही करा ना ऐका ना माझं. नाही नाही अरे पण गाडीचा लगा- पण एक प्रॉब्लेम आहे काय? स्टार्ट होत नाही गाडी घेतल्यापासून ह्यांना आम्ही फक्त किक मारतानाच बघतोय चालवताना बघितलेलाच नाही काय सांगताय नाही एकदा आम्ही तालुक्यात चालत निघालो बाजाराला आम्ही बाजार करून चालत आलो हा माणूस अंगणात किकच मारत होता आई सोबत म्हणजे स्टार्टिंग ट्रबल आहे होय. स्टार्टिंग टेबल मध्ये एक माणूस मुंबईला जाऊन आला होता तरी किक मारित होता ऐका माझं तुम्ही आता काय बोलू नका. अरे काय बोलू कशाला तुम्ही काय म्हणता? फसवताय तुम्ही लगा मला मी काय फसवलंय आता मी ही गाडी घेतली आणि माझी बायको पळून गेली म्हणजे ह्याच्यावर अशी नाही जाय बायको पळून जा नको मला तुमची गाडीच नको ही घ्या तुमचा नारळ बी तुम्हाला ऐका ना काय तुम्ही निघा नाही ना निघा आमचं काय मी काय म्हणतो काय 2-3 हजार कमी मला लय गरज आहे पैशाची प्लीज 2-3 हजार कमी पण सौदा फायनल करा प्लीज हे बघा मी आता ह्या गाडीचं 10,000 रुपये देईन तुम्हाला लई 25,000ची गाडी 10,000ला हा 10,000ला नाही ते काय हा काय यावर झाला काय नाही तर काय? चौदा मध्ये कसं ऐकण्यासारखा पाहिजे आता 55,000ची गाडी तुम्हाला 10,000ला मग? मी काय म्हणतो ऐका काय म्हणू वाईट वाटून घेऊ नका बरोबर. तुमचं राहून द्या 11,000ला डन करून टाका अरे काय 11,000 25,000ची गाडी 11,000ला कशी देऊ अरे वासाड्या मिळतायत ते घे या. 55ची 11ला गाडी काय वाईट आहे काय तसं नाही समजा मी गाडी घेतली हा आणि माझी संगी पळून गेली म्हणजे नाही संगी कशी पहिले त्याला ती सूट होत नव्हती ना म्हणून ती पळून गेली का नाही माझी बाईला इज्जत आहे का नाही लाज आहे का नाही मावरा एवढासा काला कुठे त्याच्यामुळे पळून गेलेली आहे. माझी बायको नाही ए, जाणार. तुझी नाही पळायची हा? मग 11ला फायनल करायचं डन करून टाका नक्की मग फायनल फायनल कदम अरे अरे नको तिकीट, मी सांगतो. नको तिकीट. पाय पडतो राव
कदम ऐका आता 11ला डील फायनल झाली फायनल का हा फायनल फायनल 11 पुढं का नारळ मग नाही नाही फोडा नारळ पण इथं नको इकडे इकडे या इकडे का ए नाही नाही, आमची नाही जा तुम्ही अख्खी नाही. बरणी फेकून मारा. नाही नाही जा तिकडे. हे बेस झालं मी म्हणतो, नाही, कसं तुम्ही आहे ना तिकडे मला पैसे द्या मी जातो आणि घरी जाऊन तुम्ही नारळ फोडा काही नाही नाही इथं नारळ फोडायला पाहिजे हा, नाही, इथं नारळ फोडतो म्हणजे कसं डन झालं काय डन झालं काय डन झालं काय याला डन झाला डन हो, कदम. जरा 2 चाय सांगा हा 2 चाय सांगा काय नाही ए, चाय बी द्यायची ना नाही द्यावायची काय नाही अजिबात नाही हा 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 काय पण आता बरं होईल होय. बघा हो पाहुण्यानू पाहुणे, थांबा. कसं आहे 11,000ला डन झाले चांगलं झालं पोलिसांनी रोज गाडी उचलून नेण्यापेक्षा 11,000 मिळाले कधी पण बरे बरं. हो. काय हो खरं काय काय रे बहिणी हो हो होय ते काय काय कुठं काय काय अरे कुठं काय काय झालं तुमचं नाही, आम्ही पोलिसाची काय भानगड आहे काय नाही पोलिसाची भानगड नाही सांगितली मग? त्याने सांगितली नाही सांगितली नाही? हे काय सांगितली नाही काय झालं? काय झालंय तुमचं काय झालं म्हणजे काय झालं? त्याचं काय एवढं मोठं झालेलं नाही मग सांगा त्याला पण शेजारच्या गावात चोऱ्या व्हायच्या ना तर पोलिसांना वाटायचं ह्यांची गाडी वापरली जायची की काय काय म्हणजे तुम्ही ह्या गाडीवर चोरी करा गाडीवरनं चोरी व्हायची नाही मग यांचा लुकचा प्रॉब्लेम आहे पोलिसांना वाटायचं हा भुरटा चोर आहे हात फिरतो नाही नाही पोलीस नाही दिसत नाही पोलिसांना वाटायचं ना, पोलिसांना आम्ही- वाटायचं केवढा प्रॉब्लेम आहे का गाडीचा काय? एक तर गाडीचा ऍक्सिडेंट झालाय तरी मी काय बोललो नाही हा ती म्हातारी मेली ह्याच्यावर तरी म्हणलं गाडी घेऊ बायको पळून जाते ह्याच्यावर तरी म्हणलं बाबा जाऊ दे आता मला नको गाडी तुमची मला आता तुमची गाडीच नको लय फसवलं आता तुम्ही मला लय फसवलंय 2,000-4,000 रुपये कमी द्या व्यवहार करा लय गरज आहे मला लय गरज आहे ऐका माझं मला लय गरज आहे प्लीज 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 हे बघा मी आता लयत लय ह्या गाडीचा 1,000 रुपये देईन तुम्हाला ह्याला काय यावर म्हणतात काय 1,000 रुपये मग 55 ची गाडी हे घालतात कुठे हा सौदा पटतो काय नाही तर काय? गाडी केवढी चांगली आहे नाही तर आता काय? केवढा प्रॉब्लेम आहे इथं? काय म्हणू थांबा असा व्यवहार असतो एवढे सौदा आम्ही गाजवलेले काय खायची गोष्ट आहे काय काय इथं काय काय बघा तुमचं राहून द्या तुमचं राहून द्या 1,500 डन करून टाका बरं. 1,500 मी काय म्हणतो या कदम 1,500 फायनल मला का बरं लात मारली आउट हे का आता आणि इकडे येडं आहे काय जरा 1,000ला गाडी घेतोय इकडे माझी गाडी दारात राहिली तरी चालल किक मारायला बाहेरून ड्रायव्हर घेऊन येईन तर कुणाला गाडी देणार नाही चाल चाय घेता नाही घ्यायची तुझी गाडी हरप्रसाद बोल 2 वर्ष झाले मी गाडी विकतोय रे हे लोक येतात आधी मध्ये आणि माझा सौदा मोडतात लय त्रास झाला रे काय करू मला सुधरत नाही पैशाची लय गरज आहे तू तरी घेतो का बाबा काय दा गाडी नको नको गाडी घेऊ नको माग या गाडीवर ओमकार राऊत बसला होता लंडनचा पिक्चर कॅन्सल झालाय वा 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 हे कलंदर म्हातारे आम्हाला पुन्हा पुन्हा इथे यायला हवेत यार मज्जा आणली तुम्ही कहर प्रसादा वा 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 फार बहारदार मजा आली हे टवाळ बेरकी 2 म्हातारे फार इंटरेस्टिंग होते आणि तुम्ही ते दोघांनी फार मस्त खुलवलेत त्यातला बेरकीपणा नेमका हेरला तुम्ही दोघांनी त्यामुळे जास्त मजा आली मने फॅन्टॅस्टिक सावत्या फॅन्टॅस्टिक खूप मजा आली वा वा अफलातून एनर्जी तुझी ॲज युजल आणि मला जर आधी सांगितलं असतं ओमकारचं हे सगळं प्रकरण तरी त्याला मी घेतलाच असता लक्षात ठेवा. पण वंडरफुल मजा आली सुपर परफॉर्मन्स सई मला आज असं वाटलं की मोरेंना त्यांचा सोलमेट मिळाला रमेश एवढी दोघांची कॅरेक्टर्स अशी होती की एकदम अगदी मेड फॉर इच अदर वाटत होतात मोरे आज तुम्ही विशेष खुलून परफॉर्मन्स एन्जॉय पण करत होता तुम्ही जेव्हा हसता तेव्हा तुमचं नाक नकळत वरती जातं दॅट्स सो क्यूट व्हेरी क्यूट स्पेशल आहे हे जर पुढे स्किट मध्ये ऐकू येत राहिलं मी तुझं नाक ठेचीन
अरुण दादा तुम्हाला साष्टांग नमस्कार. म्हणजे तुम्ही आय थिंक तुमच्यात काहीतरी संचारतं स्टेजवर आल्यावर आणि त्या संचारण्याने आम्हाला खूप मजा येते. असं म्हणतात ना, यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कॅनॉट इग्नोर मी. तसं आहे तुमचं. वी कॅन नेव्हर इग्नोर यू. तुम्ही आम्हाला तुमच्या प्रेमात पडायला भाग पडता. मस्त मजा आली. थँक्यू. मंडळी, आपल्या प्रेयसीच्या लग्नात घुसलाय तिचा प्रियकर आणि त्यांचा प्लॅन आहे पळून जाण्याचा. चला तर बघूया तिच्या लग्नाचा बँड वाजतोय की त्यांच्या प्लॅनिंगचा. वहिनी वहिनी वहिनी, साडी बघा ना, बरोबर आहे ना? हो ठीक आहे ठीक आहे. ऐक ना. नाही, खूप फुलतेय मला असं नाही वाटतं. ठीक आहे, ऐक ना. तुझ्याकडे एक्स्ट्रा एक्स्ट्रा नथ आहे का ग? नाही, हा. नाही, अणत नसेल. अरे मी घरी गडबडीत विसरले वाटतं. अगं, इकडून नको बाहेर काढूस. मागे कर, सगळं फेटा घालायचा ना, इकडून सगळं बाहेर येईल असं. आया, फेटा पण आहे. ए, आपण जाऊया, नाही तर ते पुरुषांनी फेटा बांधायच्या आधी ना आपण पोहोचूया, नाही तर संपवून टाकतील सगळे. हो असं होतं ना. हो ना. हो पण ठीक आहे ना. पुरुषांनी फेटा बांधला काय का अजून काही बांधलं काय, शेवटी आपल्या बरोबर आलेले गडीच दिसतात. एवढं खरं नव्हतं म्हणून वहिनी काय. मामे अरे काय काय लावलं काय तुम्ही ना? नाही, नाही. अरे काही घाई आहे की नाही? तयार नाही झाले तुम्ही अजून? माझी मॅचिंग चप्पल कुठे गाडीत आणायला सांगितलेली? अरे बा. विसरलास ना. परत विसरला. आणतो. अरे तो भटजी माया मागे लागलाय, तो कुरू करू राहिला. तुम्ही तयारी करा ना पटकन. चप्पल आण ना. चप्पल आणतो मी. बरं ही शिवा कुठे? ही काय? अरे बापरे. अय तू का बरं हरवली अशी? अबे तुझेच लग्न ना, एन्जॉय कर ना. अरे तुझ्या नवरा पाय किती एक्साइट झालाय. त्या एक्साइटमेंट मध्ये त्यानं ना शेजारी बसलेल्या गुरुजीच्या कंबरला चिमटा काढला. बोल काय केलं बरं? गुरुजींना चिमटा काढला. अरे लगन तर लागू द्या. पहिलेच नाचायला सुरुवात केली तुम्ही ना. अरे तुम्ही आवरा ना, ती नवरी तयार करा ना पटकन. हो शिवा, काय झालं बाळा? काय झालं? काही नाही झालंय मावशी. माझ्या मैत्रिणीची वाट बघतेय मी. ते एक दिवस नवरी बरोबर शूट करतात ना, तसं करायला येणार होती. ती आली नाहीये अजून. तेच आहे ना, नाही तर नाईटला कॅमेरा घेऊन घुसायची रूम मध्ये. वहिनी काय बोलताय? अरे नका ना तिचं. रात्री कशी येईल? टांग नाही देणार आहे ती मला. टांग नाही देणार ना, दिवसाचं येण्याचं प्रॉमिस केलंय ना तिने. विथ ब्राईड आहे ना. नाही पण तू काय तिची वाट पाहते? आपण ना फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंग मला लावलाय ना. हो ना. खेचीन ना सगळी व्हिडिओ शूटिंग. कशाला खेचीन? मग? दादा हे बघ, माझ्या ना आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. मामी, मला शूट करायचं मी ठरवलं आणि मी आधी सांगितलेलं होतं. मी आधी सांगितलं. अरे ऐका ना. बघ करू बाबा, काहीतरी. तिची मैत्रीण कुठे बघ ते. हो करू, पण तुम्ही इले पहिले तयार करा. तू आता काय चप्पल तुम्ही आणतोस का माझी आधी? हा आणतो. तू टेन्शन नको घेऊ, मी पाहतो त्या. हो. या मैत्रिणीला पाहतो मी. तुम्ही आवरा हो मावल्या हो. तिचं आहे ना ते थोडस सखोल करून दे, ते सुट्ट. ए तुझी फोल्ड झाली आहे थोडी साडी. हो ना, तेच तर सारखं प्रॉब्लेमच होतोय. शिवा तू आलास. ओंकी, तू आलीस? हिची वाट बघत होतीस? ही बघ, ही ती माझी मैत्रीण ओंकी आहे ती. हो. असं काय? किती वेळ लावला येण्याला? तूच ना ओंकी? ओंकी ओंकी शिवा केवढी वेळ वाट बघत होती. हो ना. ओंकी 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 असं काय नाव आहे? कधी ऐकलं नाहीये. हे काय अर्थ काय नावाचा? मामी,
अय्या माझ्या नावाचा अर्थ विचारला यांनी. सांग ना ग. नाही ऍक्च्युली काय आहे, ओंकी जॅपनीज नाव आहे ना. आमचे पूर्वज आहेत की नाही सगळे जपानवरनं भारतात आले, तर आमच्यात प्रथा आहे जॅपनीज नाव ठेवायची. वहिनी हिचा आवाज किती नाजूक आहे नाही का? कोण आहे कोण? हे गाणंही छान म्हणत असेल. हे गा ना ग एखादं गा. नको नको गा गा म्हणजे माफ करा माफ करा. नाहीये ते कळलं तिला असं आहे ते. नो प्रॉब्लेम. हे पण मला तुझं नाव आवडलं ओंकी. आणि जॅपनीज मुलीला मी पहिल्यांदाच बघतीये. मी इंडियनच आहे. जॅपनीज नाव आमचे फक्त- पूर्वज जपानचे होते. अगं मामी, ओंकीचे आई बाबा आहेत ना खूप फेमस आहेत. फेमस आहे खूप. काय करतात ते? ते जपानी तेल बनवतात. काही बोलशील? नाही जपानी तेल नाही बनवत ते आहेत ना आमच्या जपानमध्ये आमचे तेलाचे हापसे आहेत. हापसे? नाही पण हे तेलाच्या तर विहिरी असतात ना, हापसे कुठे आले? विहिरी म्हणजे त्या सगळ्या साऊदीमध्ये जपानमध्ये हापसेच असतात. असेलच. शिवा चल मला चल आता आपल्याला शूटिंग करायला जायचंय की नाही. मग गाडी तयार आहे, गाडीत बसायचं आणि भूर म्हणजे आम्हाला ते व्हिडिओ शूटिंग करायचं आहे की नाही. त्याचं काय होतं सॉरी हा. त्याचं काय आम्ही गाडीत बसणार, गाडी अशी पुढे जाणार आणि युटर्न घेणार आणि मग आम्ही शूटिंग करणार. हा चला चला चला. एक मिनिट म्हणजे मंडपा बाहेर जाणार? हो हो अगं मामी, ते डेव्हिड ब्राईड आहे की नाही, म्हणजे मंडपातून एंट्री पासून ते वरात निघेपर्यंत सगळं शूट करणार आहे ओंकी. हो की नाही? चल चल चल. एक मिनिट शिवा, म्हणजे मंडपाच्या बाहेर जाणार म्हणतेस तू? अगं वेडी आहेस का? मामी. हळद लागलीये तुझ्या अंगाला, अजिबात नाही जाऊ शकत हळद उतरल्याशिवाय बाहेर. नाही थोडा वेळ जाऊ देत. मला सुद्धा नव्हतं सोडलं. थोडा वेळ जाऊ देत ना, थोडा वेळ जाऊ देत. हा, थोडा वेळ जाऊ देत, ऐका ना मला शिवा. प्लीज. थोडा वेळ, हे बघा 2 मिनिटासाठी. नो मला माहिती होतं तुम्ही असं करणार आहे. चिडायचं नाही म्हणजे नेहमीच आहे तुमचं, माझं काहीच ऐकत शिवा नाही तुम्ही. मी समजावते. मी सांगते माझं ऐकत नाही. शिवा शिवा रडू नकोस ना आता, रडू नकोस. रडू नको, काय तुझ्यामुळे झालंय. लेट एवढा लेट मी सांभाळतो ना, जरा थांब ना, थोडा वेळ थांब ना यार. काकूस ऐका ना, आम्ही लॉन मध्ये जाऊन शूट केलं तर चालणार आहे का तुम्हाला? थोडा वेळ जातो लॉन मध्ये. चालेल लवकर यायचा. लगेच एक मिनिट कशाला? हे लग्नात आलीये ही आणि असे कपडे घालून आलीये, हे कसं दिसतं? मंडपात छान. बाहेर जाणार. शिवा तुझ्या मैत्रिणी अशा कशा ग? अजिबात नाही. चेतू, मामी. त्या आहेराच्या पिशवीतली एक साडी दे तिला. हो ना. साडी नको. ऐका मला काय ना मला ते पोटऱ्यांना ना कापडाची एलर्जी आहे जरा. म्हणून मी एवढंच घालते फक्त. पोटऱ्यांना जर कापड लागलं ना गोळे येतात पोटऱ्यांना. कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, बाकी काही नाही. नाही खरं नाही तुला कळणार सुद्धा नाही. पोटऱ्यांना घासत नाही साडी, खरंच सांगते. नाही तसं नाही. इथे कमरेला ना मी थोडं वॅक्स पण केलेलं नाहीये, तर केस आहेत थोडेसे, म्हणून नको छान साडी. दिसेल ते. आम्ही येतो बरं का. हा, मी निघतो. कोण आहे ही? दादा, माझी मैत्रीण आहे ओंकी. शिवा तू काही बोलली नाही? तुला एवढी सुंदर मैत्रीण आहे ते? ही सुंदर आहे दादा. रूप सुंदर आहे ती. वाव. माई सेल्फ हेमंत. प्यार से लोग मुझे हेमू कहते हैं. नमस्कार हेमंत. वहिनी इकडे वहिनी. याच्या आधी हेमंतला असं इतकं रोमॅन्टिक बोलताना कधीच ऐकलं नाही. बघितलं का कसं मग? मी काय म्हणते, त्याला आवडली अशा विचारा. हेम्या, ए हेम्या, मामी असं हेम्या नका म्हणू ना. कसं तरी वाटत ती. हेमू म्हणा. हेमू. एवढी वर्ष हेम्या म्हणतोय तेव्हा चालायचं, आज अचानक हेमू म्हणा. नाहीतर काय, काय खरं सांग. आवडली आहे ना? आवडली.
बोलले होते ना वहिनी करेक्ट नाही म्हणजे खरं सांगा वा मी आता एवढे स्थळ पाहिले पण त्या पोरींमध्ये जे नव्हतं ना ते हिच्यात आहे. हिला पाहिल्यावर ना असं आतमध्ये असं असं काहीतरी होतं म्हणजे असं जबरदस्त वहिनी बोला मी बोलते ओके 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 इकडे ये ग इकडे ये बस अगं ये बस ग तुझं वय काय आहे माझं 27. लग्नाचंच वय म्हणजे मग काय तुझा लग्नाचा विचार त्यासाठीच तर एवढा नटून आलोय. आले तुम्ही करायला द्याल तर शपथ. आमचा हेम्या पण लग्नाचा आहे. बिन लग्नाचं म्हणायचं आहे का तुम्हाला? जोक केला जोक चालतं आपल्याला कर मग विचार कसला? हेम्याचा कशाला अगं काय आम्ही ना किती वर्ष हेम्याच्या मागे लागलोय लग्न कर पण नाही 50 स्थळ रिजेक्ट केल्यानंतर आज त्याला तू खूप आवडली त्यांना काहीतरी होतंय. तो लाजतोय असेलाच ते. लाजराय आमचा हेम्या अगदी नाही मला नाही करायचं इतक्यात लग्न. का 27 वर्षाची हे बघ वेळेत केलं पाहिजे सगळं असं आहे ना नंतर कधी मुलं होत नाहीत. मी जर यांच्याशी कितव्याही वर्षी लग्न केलं ना विश्वास ठेवा मला मुलं नाही होणार. असं नाही बोलायचं काकूच माझ्या पत्रिकेत आहे ना मंगळ आहे. मी बघितलंय. जर यांनी माझ्याशी लग्न केलं ना तर हे मरतील. मी मर्याले तयार आहे. का मले विश्वास नाही त्याच्यावर. तू टेन्शन नको घेऊ. 900 एकर जमीन आहे. 300 एकरामध्ये ऊस, 200 एकरात केळं, बाकी रताळ, काकडी, गाजर, मुळा सगळ्या फळभाज्या घेतो मी. मला नाही आवडत या फळभाज्या. मला नाही आवडत या फळभाज्या. नाही तुझ्याशी लग्न करून 1.5-2 महिने बी जगला तरी गैर आहे पण राजा राणी सारखं जगू आपण. दादा त्या मावशी मामी काय झालं आता का गं? तिला त्रास द्यायचा नाही ती नाही म्हणते जबरदस्ती कसली करताय ज्यूस पाजू का तिले? नकोय 2 मिनिटं द्या मी शूट करून येते लगेच. कोणी यायचं नाही अजिबात कोणी यायचं नाही तिला त्रास द्यायचा हिचा राग आवडला पाहिजे. काय अरे उंकी काय करतोय गाडीवाला थांबलाय कधीपासून आपल्याला पळून जायचंय ना पळून जायचं म्हणजे नाही आपल्याला पळायचं शूटिंग करायचंय ना 1 मिनिट हे काय आलंय कोण आहे माझी दुसरी मैत्रीण आहे दत्तू श्री नाव. पाया पडते हा अगं नाही असू दे असं तिला दाढी आहे. ती लव आहे थोडी बायकांना असते ना. एवढी लव आहे. काय झालं ना जरा जास्तच लव आहे. लहानपणी उलटा रेझर फिरवला हिने म्हणून. वेडी आहेस का असं उलटा रेझर कधीच नाही फिरवायचा. आता मला सांग तुझं लग्न झाल्यावर नवऱ्याची दाढी तुला टोचणार का तुझी दाढी नवऱ्याला? वहिनी काय बोलताय? का दोघांची दाढी अशी वेलक्रो सारखी गाडीवाला बोंबलतो मग गाडीवाला बोंबल म्हणजे फोन करणार. टिकली आणि ओढणी घालून आलास म्हणजे काय स्त्री झालास? पट्टाय तुला मूर्ख माणसा. हे केवढं केलंय मी. तू काय केलंय? येळा कुठला? काहीही बोलू नकोस. आपल्याला आता बाहेर जातो. मी काहीतरी करतो. आपण जाऊया आम्ही पटकन शूटिंग करून आलो. नाही पण लवकर या. एक मिनिट नका ना आता. तुझं तरी ठीक आहे. ही काय ग शिवा तुझ्या मैत्रिणी ह्या अशा मैत्रिणी हे काय घालून आली आहेस तू? तुम्हाला काय लोकांना कपडे घालायचे मला कळत नाही. लग्न आहे ना मैत्रिणीचं असं येतात का?
नाही, बरोबर आहे. चेतू हिचं उंकीचं राहू दे, हिला साडी नेसव. ये ग. बरोबर. अगं, या, या. ये, ये, मावशी, या, अगं, ताई, नाही, इकडे या. अगं, तू अगं, नाही, दाढी दाढी काढते काढते, आधी. मग दाढी काढायला दाढी आधी. काढायला माझे कपडे नका काढू. प्रॉब्लेम होईल खूप मोठा. अगं, हे घाल. दादा अरे दादा सोड ना तिला, नको ना त्रास. दाढी दाढी काढायला पाहिजे. अरे ओंकार, अरे बघ ना माझी दाढी काढतायत. अरे माझ्या गर्लफ्रेंडला फक्त माझी दाढी आवडते रे. नको ना. एक मिनिट, तू मुलगा आहेस? मग तो पण मुलगाच आहे. नाही मुलगा आहे. नाही शिवा मामी. हे सगळं काय आहे शिवा? शिवा हे सगळं काय आहे? कोण आहे हा शिवा? कोण आहे हा? माझा बॉयफ्रेंड आहे ओंकार. बावळट मुली, अगं लग्नाच्या दिवशी तरी बॉयफ्रेंड पासून लांब राहायचंच ना. पुढे अख्खं आयुष्य आहे. वहिनी काय बोलताय? काय? मामी वा 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 वा, मस्त होता हा सावळा गोंधळ. प्रसाद दा. ओमकार, तुझं कौतुक करायला हवं. नाईस अटेम्प्ट, छान दिसतोयस तू आणि एलिगंटली कॅरी केलंस ते. म्हणजे तो नी लेंथ ड्रेस असून तुझ्या उठण्या बसण्यामध्ये कुठेही असं काही ऑकवर्डनेस नव्हता. तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि कॅरेक्टर्स वेगवेगळी छान होती, मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं वातावरण निर्मिती फारच तुम्ही सुंदर केली होती. म्हणजे अजूनही रसिकाच्या केसांना रोलर्स आहेत, तू चालू स्किटमध्ये केस बनवलेस. सो हा माहोल खूप सुंदर क्रिएट केला होता तुम्ही. आणि ॲक्शननी बोलणारं कॅरेक्टर मला फार आवडलं तुझं चेतू. हे म्हणता काय काय रिॲक्शन्स फारच कमाल होत्या. शिवाय गोड दिसतेस. ओमकार, तुझं विशेष विशेष कौतुक. फार छान दिसतोयस. आणि तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी संपले होते हसून. फार मजा आली. मस्त. ये बात. कीप इट अप. थँक्यू. मंडळी, घरात ऑफिस आणि ऑफिसमध्ये घर अशी तारेवरची कसरत करत जगणारे नवरा बायको आज घेत आहेत एक इंटरव्ह्यू. चला तर बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. जास्त विंचरू नकोस, आहेत ते पण गळून पडतील. काय प्रॉब्लेम काय तुझा? कशासाठी जमलोय आपण? माझी पर्सनल असिस्टंट निवडण्यासाठी जमलोय की नाही आपण? हो, ते कसं विसरीन मी? माझ्या चांगलंच लक्षात आहे तुला पर्सनल असिस्टंट येणार आहे ना. म्हणूनच आंघोळ झाल्यावर बाथरूम मध्ये नळावर चड्डी न पिळता वाळत घातली. तुला मी सांगितलं होतं आज कामवाली येणार नाहीये, मला हेल्प कर. पण नाही, ते राहिलं बाजूला. तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत रे मला. चेतना, मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे, इथे ऑफिसमध्ये तू माझी बायको नाहीयेस, HR हेड आहेस. तसं वाग. हा, आयुष्य सॉर्टेड ठेव. ऑफिसचं आयुष्य वेगळं, घरचं आयुष्य वेगळं. दोन गोष्टी मिक्स करू नकोस. हो ना? मग तू बटरचा चमचा जाम मध्ये मिक्स करतो ते चालतं? तो चमचा जामच्या बाटलीत घालतोस आणि तसाच ठेवतोस. बरं, थोड्या वेळाने आठवतं तुला, बापरे आपण तो चमचा जामच्या बाटलीत तसाच ठेवलाय. पुन्हा तो चमचा घेतोस आणि बटर मध्ये घालतोस. शी रे शी, सगळं चिकट करून ठेवतोस. अरे एवढा जर प्रॉब्लेम आहे तर 2 वेगळे चमचे ठेव. तिकडे ठेवलेले असतात, तुला दिसत नाहीत. अरे मला ठीक आहे, मला नाही दिसत. मग बाटल्या तरी वेगवेगळ्या ठेव, लांब ठेव. अरे लांब ठेवल्या तर तू बघणारच नाहीस. लांब लक्ष जातं तुझं. सगळं हातात आणून देते मी, तेव्हा कुठे खातोस? मी दिलं नाही ना, कोरडा पाव खाशील. अरे मग एवढं वाटतं तर दे. माझ्या पावाला जाम बटर लावून दे. ए, मला वेळ नाहीये तेवढा. चल. मला वेळ नाही म्हणे तेवढा. मी एका महत्वाच्या कंपनीत HR हेड आहे. ओहो. आणि माझा बॉस खडूस आहे. मीच आहे तुझा बॉस. माझ्याच कंपनीतच तू HR हेड. ए गप्प बस रे. तू गप्प बस. गप्प बस जाम नासव्या. ही काय शिवी आहे? बटर आंबव्या. चालेल? अत्यंत घाणेरड्या शिव्या देतेस तू. गप्प बस. ह्या शिव्या नाहीयेत मुळात. जाम नासव्या जे म्हणजे वागतोस ना ते बोलते. तू मला नको सांगू. चुकीचं काय रे? सर, ते बाहेर इंटरव्ह्यू साठी 2 जणी आलेत. हा, पाठव. चल, दोघींना एकदम पाठव. पाठव. मला सवय लागू दे जॅमची आणि बटर. 2 गोष्टींची मला सवय लागू दे एकत्र. चल. सर, नक्की पाठवायचं ना? अरे पाठव रे बाबा. पाठव. टोमणे मारायची गरज होती? तुला गरज होती? सुरू कोणी केलं होतं? तू केलं त्यांच्या होतं. समोर जाम बटर बोलायची गरज होती का? मग तू पण ऑफिस मध्ये ना, इथे HR आहेस ना, तशीच वाग. पण इथे कोण होतं आजूबाजूला? आपल्या दोघांमध्ये चाललं होतं. गप्प बस. संत्रा कॅन्डिडेट चालेल. संत्रा
नमस्कार या. नमस्कार 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 सर नमस्कार मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मी ईशा डे अच्छा मी शिवाली नाईट अंधारे आडनाव आहे मी नाईट लावतो सर नाईट लावतो ओके प्लीज गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग हॅव अ सर स्टेनोच्या इंटरव्ह्यू साठी आलोय सर मी पण अच्छा आउट. काय बोल आय सेड आउट. काय बोलली? आय सेड आउट. एक मिनिट एक मिनिट. ही पहिल्या टेस्ट मध्ये फेल झालेली आहे. कसली टेस्ट या आजीने आपल्या दोघांना ग्रेड केलं. बरोबर तिने फक्त सरांना ग्रेड केलं. तू दिसलास. नाही HR बाजूला बसले, मी नाही दिसले तिला. तसं नाही मॅडम मी तसं नाही बोललो ते चुकून झाला सर मी मला तसं नाही म्हणायचं होतं म्हणजे एक्साइटमेंट मध्ये आला मी पण मला तुम्ही मला दिसलो, कळलेलं sir. आहे मिस शिवाली मला प्लीज हॅव अ सीट आजी प्लीज मॅम बसा. प्लीज हॅव अ सीट प्लीज 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 मला कळलेलं आहे इनफॅक्ट मला असं वाटतं ही त्यांची क्वालिटी आहे चेतना मिस शिवालींची ही क्वालिटी आहे की कोणाला महत्व द्यायचं हे त्यांना पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला कळलेलं आहे आय गेस माझ्यासाठी हा कॅन्डिडेट ठरलेला आहे मिस शिवाली जॉब डन वर्षाला 8 लाखाचं पॅकेज तुम्ही माझा जॉब करताय थँक्यू एक मिनिट बसा एक मिनिट. काय चाललंय तुझं? काय चाललंय आपण दोघं मिळून इंटरव्ह्यू घेणार होतो ना. ऑफकोर्स दोघं मिळूनच घेतो ना इंटरव्ह्यू मग एकट्याने पास केलंस तिला. ऑफकोर्स डन केलं 8 लाखाचा पॅकेज देतो. हो. तुझा डिसिजन मला महत्वाचा वाटत नाही कारण तो चुकीचा असतो. अच्छा माझा डिसिजन चुकीचा हो, असतो माझा decision अच्छा, महत्त्वाचा अच्छा. आहे. तुझं डिसिजन महत्वाचं आहे घरातली मोलकरीण निवडता येते का तुला येते घरातली मोलकरीण निवडता येते आता घरचं कोण काढतंय? कोण काढते म्हणजे काढावंच लागणार ना एक साधी मोलकरीण तुला नीट आणता येत नाही तू माझी स्टेनो आणणार आहेस तेव्हा मोलकरणी नीट काम करत नाहीत म्हणून मी त्यांना काढून टाकते. गप्प बस. अच्छा सगळ्यात चांगल्याने काम करत सर मी मध्ये बोलते जरा येस बोला तुम्ही नवरा बायको आहात? आता तुमच्या Yes. बोलण्यावरून कळलं वा किती Yeah. छान ना नवरा बायको ऑफिस पण एक मस्त व्हेरी अनफॉर्च्युनेट या तुम्ही ते मोलकरणीचं म्हणालात ना त्यावरून मला आठवलं की मी मदत करू शकते ना तुम्हाला म्हणजे ते काय ना आमच्याकडे 17 वर्ष एकच मोलकरीण आहे 17 वर्ष झाली तिची एवढे वर्ष एकत्र असल्यामुळे आम्हाला माहिती असतं ओळखी असतात ना तर त्यांचं युनियन असतं तुम्ही एरिया सांगितलात ना तर त्या युनियन वाल्यांशी बोलून मी तुम्हाला मोलकरीण मिळवून देईन काय सांगताय आजी? कॉंग्रॅच्युलेशन आजी, तुमचा जॉब डन. काय जॉब डन काय या आपल्याला मोलकरण मिळवून देणार आहेत. यांना जॉब देऊया. अरे काय यांना जॉब मिळवून दे म्हणजे काय वेडी आहेस का तू काय गृहिणी गृहिणी घे मोलकरीण असा कार्यक्रम आहे आपला काय बोलतो? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला कळतंय का इंटरव्ह्यू सुरू आहे ना हे काय सांगताय तुम्ही मोलकर्णीचं माफ करा आजींना जॉब देतोय बस. अरे आजींना कसला जॉब देतेस तू तुझ्या लक्षात येतंय का चेतना आजींचं वय काय बघ आपल्याला या जॉबसाठी असा माणूस हवाय जो इथे थांबू शकेल माझ्या हाताखाली पटापटा कामं करेल एनर्जी लागेल की नाही रात्री अपरात्री मी इथे थांबलेलो असतो कामं करत असतो प्रेझेंटेशन्स बनवत असतो तेव्हा नको का कोणी माझ्या हाताखाली आजींना जमणार आहे का ते मी करतो ना सर तसंही मला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे परफेक्ट कॅन्डिडेट आहे ही हिला रात्रीची नाईट मारायची सवय आहे. क्या बात आहे यार करेक्ट आहे ही आजी तुम्हाला जमणार आहे नाईट शिफ्ट? हो मला जमेल की नाही कसे वय झाल्यामुळे ना निद्रानाशाचा त्रासच आहे मला त्यामुळे दिवसा मी दिवसभर काम केलं तरीही मी रात्री नाईट शिफ्ट रात्रीची करू शकते आजी कम्फर्टेबल आहेत. अजून काय पाहिजे? डन. अजून काय पाहिजे म्हणजे हुरूप नको हा? का? एक हुरूप नको तरुण रक्त असतं तेव्हा ते अगदी सळसळतं असतं है ना कामाशी भराभरा होतात आजींना जमणार आहे का ते मला का सांग नाही जमणार आजींना? कसं जमणार आहे त्यांना त्यांचं वय बघ तुला शिवालीला जॉब द्यायचा ना? हो मी एक टेस्ट घेते. कसली मी घेते. मी इंटरव्ह्यू घ्यायला बसली ना. घे मी शिवाली. हा बोला ना. मला ना मी शिवाली समजा तुम्ही पृथ्वी सरांच्या स्टेनो आहात हा आणि मी एका मोठ्या MNC मधून तुम्हाला फोन केला. बोला. हॅलो हॅलो कोण बोलताय? मी शिवाली. हा मी MNC मधून मिस चेतना बोलते. हा बोला ना. पृथ्वी सर आहेत का? हा आहेत पण मीटिंग मध्ये बिझी आहेत नंतर करा फोन. गुड त्यांना जरा फोन देऊ शकता का? नाही देऊ शकत. शिवाली हा तुमचा आवाज किती गोड आहे. थँक्यू हा थँक्यू किती छान बोलता हो तुम्ही. हा थँक्यू पण तुम्ही इकडे छोट्या कंपनीत का काम करताय? तुम्ही ऍक्च्युली मोठ्या बंबाबी फाटा अशा कंपनीमध्ये काम करायला पाहिजे ना. नाही ना मॅडम काय करणार आता कसं आहे ना बेकारी आहे ना जॉबच नाही आहेत आपल्याकडे इकडे सगळे म्हणजे जॉबलेस आहेत सगळे त्या म्हणतात ना बेरोजगारीचे अच्छा आहे गधे को अपना बॉस बनाव तसा काय बघितलं काय तुला गधा म्हणाली. नाही मॅडम मी तसा नाही बोलली मी सरांना गधा नाही बोलली सर ते म्हणीमध्ये बोलतात ना सर ते म्हणजे आता दिल आया गदी पे तो परी का क्या काम होय तसं वाला बोलली मी बरं. सर. स्वतःला गधी म्हणते. एक मिनिट ती म्हणही चुकलेली आहे पण तिचा इनोसन्स बघ
ती फ्लो मध्ये बोलली, तू तिच्याकडनं वदवून घेतलंस हे सगळं. मी काही केलेलं नाही नाही थांब 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 थांब, तू केलंस ना, मी पण करतो. मी करतो ना फोन. आजी कर ना. मी तुम्हाला फोन करतो. कर कर आजी ऑल द बेस्ट. हॅलो, पृथ्वी हॅलो. प्रताप आहेत? हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. हा हा ठीक आहे, पृथ्वी प्रताप आहेत. पृथ्वी प्रताप सर आमचे मीटिंग मध्ये बिझी आहेत. ओके, त्यांना कनेक्ट करून द्या. ते ऍक्च्युली ना ते HR मॅडम सोबत मीटिंग मध्ये आहेत. हा मग नाही त्यांना नाही देऊ शकत ना फोन. का? नाही HR मॅडम आहेत ना आमच्या, त्यांच्या वाईफ आहेत आणि नवरा बायको मध्ये तिसऱ्याने पडायचं नाही हे मी शिकलेली आहे. तुम्ही लक्षात ठेवा, कधी नवरा बायको भांडत असतील, काही बोलत असतील, त्यांच्यामध्ये आपण पडायचं नाही. मग त्या HR असो, बॉस असो, काही असो, नवरा बायको असल्या तिसऱ्याने पडायचं नाही. त्यामुळे सॉरी, पण तुम्ही नंतर करा फोन. मी नाही त्यांच्यामध्ये पडू शकत, तुम्हाला नंतर बोलावं लागेल त्यांच्याशी. हा, नंतर करता का फोन? हॅलो आजी फोन ठेवलाय. नाही पण थँक्यू आजी, थँक्यू. तुम्हाला कळलं माझा इथला अधिकार काय आहे, हक्क काय तुम्हाला कळलं. नाही तर कसा वागतोस माझ्याशी? कसा वागतो म्हणजे चांगलाच वागतो मी एक तुझ्याशी. मिनिट, घरी तर नाहीच, ऑफिस मध्ये सुद्धा नाही, हडतूड करत असतोस मला. जरा शांत जरा राहा. सुद्धा किंमत नाहीये तुला माझी. चेतना, दिखावा करू नकोस. मी दिखावा करते. हो, हा दिखावाच आहे. उगाच त्या बाई समोर रडून दाखवतेस, हा दिखावाच आहे, कळलं ना? मुद्दा इतकाच आहे की मला असं वाटतं की यांना जमलेलं नाही कसं बोलायचं फोनवर. ते शिवालीला जमलेलं आहे. मला असं वाटतं शिवाली इज द परफेक्ट कॅन्डिडेट. आजींना जॉब द्यायचा आहे मला. मी आजींना जॉब देणार. मी शिवालीला जॉब देणार. आजीच जॉब करतील. शिवाली जॉब करेल. तुला शिवाली पाहिजे? हो. मला आजी पाहिजे. मला शिवाली पाहिजे. नाही, एकच पर्याय याच्यावर. काय? आजी इथले HR हेड असतील आणि शिवाली त्यांची असिस्टंट असतील. पण इंटरव्ह्यू माझ्या पर्सनल स्टेनोसाठी चाललाय ना, ती कोण असणार? ती मी असणार. नाही 24 तास तिच्याबरोबर मी ते काम करणार. नाही. घरी पण मीच असणार, ऑफिस मध्ये पण मीच असणार. ए, तू बावळटेस का? हो. हो काय नाही. बोलतेस? अरे नाही. एक मिनिट, नाही एक मिनिट आजी, तुम्ही मला सांगा, इथे मी काय 24 तास ऑलरेडी बायको माझं डोकं खात असते, आता इथे 24 तास तिला ठेव माझ्यासोबत? आजी मी डोकं खात याचं? तुम्ही सांगा मी डोकं खात. इंटरव्ह्यू कॅन्सल. नाही, नाही. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू. वा वा. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, शिवा, तुझं कॅरेक्टर अजून कुठे कुठे बघायला मिळेल का अशी मी शक्यता पडताळून बघत होते. इतकी मजा आली मला. ईशा, मस्त, फार गोड कॅरेक्टर होतं तुमच्या दोघांचं. मला एक गोष्ट खूप आवडली की कॉन्व्हर्सेशन ही कॉन्व्हर्सेशन सारखी वाटत होती, संवाद वाटत होते, डायलॉग्स वाटत नव्हते. त्यामुळे ते इतकं खरं आणि रिलेटेबल होतं. मस्त, मजा आली. थँक्यू. वा वा वा, घरोघरी मातीच्या चुली. मला मजा आली. थँक्यू. विनोदाची ही बहार पुन्हा अनुभवणार आहोत पण पुढील भागामध्ये. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार.